नागरिकांना इथं जास्तीत जास्त समाधान मिळावं, जास्तीत जास्त लिव्हेबल सिटी व्हावी, अशा प्रकारचं जगण्यासारखी, जगण्याला आनंद वाटेल अशी शहर व्हावं, अशी कळकळ असणारं एक तर राजकीय नेतृत्व, त्याचा अभाव आपल्याकडे आहे. वाहतुकीच्या आगीवर तुम्ही जर उड्डाण पूल आणि रस्ते यांचं पेट्रोल ओतलं तर आग अजून भडकणार. नागपूरला तुम्ही गेलात, नागपूरला एक रिंग रोड झाला, दुसरा रिंग रोड झालेला आहे, 2 रिंग रोड नागपूरला आहेत. आपल्या पुण्यात आपण आलो, अगदी छान पुणे, बुद्धिमंतांचं पुणे, एकही रिंग रोड झालेला नाही. मुंबईत बेस्टवर अवलंबून राहतात, कारण त्यांची बस वेळेत येते, मिनिटाचा हिशोब असतो, सेकंदाचा हिशोब असतो. तिथे आपल्या इथे आपण बसच्या रांगेत उभं राहून कामाला जाऊ शकत नाही. कारण काय, मला माझीच 2 व्हीलर लागते, कारण मला वेळेत पोहोचायचं असतं. तुम्ही लाईट मोजून देता, वीज मोजून देता, फोनचं बिल मोजून भरता, मग तुम्ही पाणी मोजून का घेत नाही? पाण्याला मीटर का नको? पूर्वी असं म्हणायचं, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा आहे तशी प्रजा. आता उलट मी म्हणतो, यथा प्रजा तथा राजा. अहो, तुम्ही गुंड नगरसेवक निवडून आला हो आमच्या इथं, एकदम त्याच्यावर एवढे गुन्हे आहेत. कोणी निवडून दिला? तुम्हीच निवडून दिला ना. कुठलाही माणूस पुणेकर सकाळी उठल्यानंतर कामाला गेला, संध्याकाळी तो कामावरनं आल्यानंतर आपल्या बायको आणि मुलासोबत त्याला 1 तास त्याला बागेत घालवता यायला वेळ त्याला मिळत असेल, आणि त्यांनी जर घालवता येत असेल, आणि असे बहुसंख्य पुणेकर असतील, तर दॅट इज लिव्हेबल सिटी. मी कायम एक वाक्य म्हणतो, ते परत सांगतो, ते काय मला असं असतं की दिस इज अ डाईंग सिटी. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून विविध अंगांनी या निवडणुकांची चर्चा केली जाते. राजकीय आघाड्या कुठल्या होतील, नाही होणाऱ्या, याबद्दल चर्चा होतीये. पण या महानगरपालिकांमध्ये सर्वात महत्त्वाची कुठली जर प्रश्न असतील तर ते म्हणजे नागरी समस्या, शहरीकरणाचे प्रश्न, पर्यावरणाचा ऱ्हास, या सगळ्यांबद्दलची चर्चा देखील या निवडणुकीच्या काळात आवश्यक आहे. आणि त्यासाठीच या सगळ्या विषयांबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत पुणे पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी सर. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सरांसोबत ही चर्चा करण्याचं अजून विशेष कारण म्हणजे सरांचं या सगळ्या विषयांबाबत, म्हणजे नागरी समस्या, शहरीकरण, पर्यावरण, या सगळ्या समस्यांचा अभ्यास आहे, त्यांच्या आवडीचे विषय आहेत, आणि याबाबत प्रचंड लेखन देखील सरांचं आहे. सरांचा 4 दशकांचा पत्रकारितेचा अनुभव आहे आणि या विषयांचा अभ्यासाचा देखील अनुभव आहे. त्यामुळे ही चर्चा आजची विशेष आहे. शेवटपर्यंत चर्चा नक्की बघा. आपण विशेषतः या भागामध्ये पुण्याच्या नागरी समस्यांबाबत चर्चा करणार आहोत, पुण्याच्या पर्यावरणाबाबत चर्चा करणार आहोत. त्यामुळे ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की बघा. सर, माझा पहिला प्रश्न पुण्यासंदर्भात, आपण जसं म्हणतोय, चर्चा करतोय, तर नक्की आत्ताच्या घडीला पुण्याच्या सर्वात मोठ्या नागरी समस्या कुठल्या वाटतात? इथून आपण सुरुवात करूया आणि नंतर एका एका समस्यांवर चर्चा करू. बरोबर. सगळ्यात सुरुवातीला निखिल, द पॉलिटिक्सचं मला मनापासून आभार मानावेसे वाटतात. मला द पॉलिटिक्सचं वेगळेपण काय वाटलं की या चर्चांबरोबरच, राजकीय घडामोडींबरोबरच तुम्ही नागरी समस्या या विषयाला वेगळी मुलाखत तुम्ही ठेवली, याचं पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि नागरिकांकडून आभार. याचं कारण असं आहे की निवडणूक जी फिरते, निवडणूक जी लढली जाते, ती या प्रश्नांवर लढली जाते. म्हणजे राजकीय पक्ष तोंडी लावायलाच का होईना हे प्रश्न घेतात, पण लोकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. तर हे नागरीकरणाचं व्यवस्थापन जे आहे, नगर नियोजन जे आहे, हे नगर नियोजन, नागरीकरण याचं एक प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे. आता आपण, तुम्ही बसलाय, तुम्ही कॅमेरे लावले, त्या कॅमेऱ्याचं एक शास्त्र आहे, कुठल्या अँगलने लावायचा, कसा लावायचा, लाईट कसा, हे सगळं शास्त्र आहे. तसं नागरीकरण आणि नागरीकरणाच्या व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. तर ते शास्त्र लोकांनी समजून घेतलं पाहिजे, आणि त्यानुसार जर तुम्ही तुमच्या नगराची, तुमच्या महानगराची जर व्यवस्था केली तर तुमचे प्रश्न सुटू शकतील. अन्यथा दुर्लक्ष झालं तर त्याच्याकडे अनावस्था प्रसंग घडू. पुण्याकडे येऊ आपण. तर पुण्याकडे आपण बघता नागरीकरणाच्या या सगळ्या व्यवस्थापनाकडं मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. मग या सगळीकडेच दिसून येतं. आता आपला विषय फक्त पुण्याचा आहे म्हणून मी पटकन पुण्याकडे आलो, नाहीतर आपल्याला जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये सुद्धा कसं दुर्लक्ष होत आहे. राज्यभरात सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्या सगळ्या शहरांचे प्रॉब्लेम जवळपास हा प्रश्न जवळपास तेच आहेत. पण आपण स्पेसिफिक प्रश्नांकडे पुण्याच्या वळणार आहोत, म्हणजे पुण्याचा प्रश्न आणि त्यातले तपशील घेणार आहोत. तर बघा, पहिला मुद्दा मला असं मांडायचा नागरीकरणाचा. हे बघा, ज्योतिराव फुले म्हणत असत की विद्येविन मती गेली, मतीविन गती गेली, गतीविन
नीती गेली, नीतीविना वित्त गेले आणि वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. त्यांचे एकच मुद्दा होता, अविद्या. म्हणजे विद्या शिक्षण घ्या. ज्योतिरावांचेच त्यानंतरचे त्यांचेच वारसदार असलेले आणि त्यांचाच शेतकऱ्याचा असूड हातात असलेले शरद जोशी म्हणायचे की सगळ्या प्रश्नांचं मूळ हे शेतीमालाला बाजारभाव मिळणं हे आहे. तर शेतीमालाला बाजारभाव मिळणं हे त्यांनी सगळ्या अर्थव्यवस्थेचं एकमेव उत्तर सांगितलं होतं. तसं मला काय वाटतं, आता आपला प्रश्न जो आहे नागरीकरणाचा सगळ्यात महत्वाचा, जसं शेतीमालाला बाजारभाव एकमेव रामबाण, तसं नागरीकरणाचा सगळ्यात महत्वाचा जो कळीचा मुद्दा जो आहे, कळीचा प्रश्न जो आहे आणि कळीचं शस्त्र जे आहे ते आहे नगर नियोजन, टाउन प्लॅनिंग. नगर नियोजन योग्य प्रकारे झालं नाही की सगळे प्रश्न निर्माण होतात. मग वाहतुकीचा प्रश्न आपण म्हणू, पाण्याचा प्रश्न आपण म्हणू, प्रदूषणाचा प्रश्न आपण म्हणू, नदी प्रदूषण आपण म्हणू, हे सगळे बाकी प्रश्न जे आहेत, झोपडपट्ट्यांचा प्रश्न पुण्यात आहे, पुण्यात म्हणजे शहरांमध्ये आहे, नंतर क्राईम रेट म्हणजे गुन्हेगारीचा दर वाढतो, हे सगळे प्रश्न निखिल सगळ्यात महत्वाचं त्याचं एकमेव कारण म्हणजे नगर नियोजन. म्हणजे आता वाहतुकीच्या प्रश्नी लोक म्हणतात हा सिग्नल बंद करा, तो चालू करा, हे होत नाहीये, इकडं वन वे करा, मग वाहतुकीचा प्रश्न सुटेल, अमुक करू. पण या सगळ्या प्रश्नांकडे जर बघितलं तर एकमेव नगर नियोजन जर आपण नीट केलं तर आता नगर नियोजन काय आहे बघा. पुणे आता महानगर झालंय. महानगर म्हणजे काय, शहराचं सुद्धा महानगर झालंय. मग 10+ म्हणजे मिलियन प्लस सिटी म्हणजे 10 लाखाच्या वरची लोकसंख्या गाठली आहे, म्हणून महानगर आहे. तर आता या महानगराला जे नागरीकरण आणि नगर नियोजनाचे शस्त्र आहे, तर मला एक सूत्र मांडायचं हे करताना की पूर्वी आपल्या इतिहासात सांगितलं जायचं बघ की मराठे हे युद्धात जिंकत पण तहात हरत. बरोबर आहे. आता आपण मराठेच आहोत. मराठे म्हणजे मराठा जात नाही, आपण मराठा आहोत, महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठा आहोत आपण. तर आपण मराठे हे नियोजनात जिंकतो पण अंमलबजावणी ठरतो. म्हणजे मराठ्यांची आपली जी परंपरा आहे ती आपण पुढं कायम ठेवलेली आहे. नियोजन उत्तम, अतिशय आपण नियोजन म्हणजे नगर नियोजनावर आपल्याला यायचं आहे, पण सगळ्या गोष्टींचं आपल्याकडं नियोजन एवढं उत्तम असतं, पण बहुसंख्य वेळा उत्तम असतं, पण त्याची अंमलबजावणी फसलेली असते. अंमलबजावणीत आपण हारतो. आपण नगर नियोजनाकडे बोलतोय, नगर नियोजनाचं बघू. नगर नियोजनाचं काय आपल्याला नियोजन आपल्याकडे आहे तर बघा, 1960 साली महाराष्ट्र राज्य झालं. त्यानंतर महाराष्ट्र राज्यानी सरकारनी धनंजयराव गाडगीळ अतिशय ज्येष्ठ थोर असे अर्थशास्त्रज्ञ यांच्याकडं काम दिलं की तुम्ही इथल्या नगर नियोजनाचा कायदा आम्हाला करून द्या. त्यांनी आपल्याला कायदा करून दिला. 4-5 वर्ष घेतली. तो कायदा 65 सरकारच्या प्रारूप त्याचं दिलं. 67 कायदा लागू झाला. MRTP महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट, महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन कायदा 1967 हा लागू झाला. आता या कायद्यामध्ये बघा, या कायद्यामध्ये धनंजयरावांनी काय केलंय, धनंजयरावांनी त्यावेळे बघा म्हणजे 60 ते 67 त्या दशकामध्ये म्हणजे किती आता 60 वर्ष झाली. या 60 वर्षांपूर्वी धनंजयरावांनी 2025 मध्ये पुण्याला, आपण फक्त म्हणजे सगळ्या पुण्यासारख्या शहरांना काय प्रश्न नागरीकरणाचे पडतील हे त्यांनी 60 वर्षापूर्वी आणि त्याचे उत्तर काय असतील हे परफेक्ट त्या कायद्यात दिलेलं आहे. हे प्रश्न आहेत आणि हे त्याची उत्तर आहेत. याची तुम्ही अंमलबजावणी करा. हे नियोजन दिलेलं आहे, याची अंमलबजावणी करा. तुम्हाला 2025 काय 2075 मध्ये सुद्धा तुम्हाला कुठलाच प्रश्न येणार नाही असं त्यांनी 1960 ते 67च्या 7 वर्षामध्ये केलेल्या कायद्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. नियोजन उत्तम, मराठे नियोजनात जिंकले, पण अंमलबजावणीत आता काय नियोजन आहे पटकन आपण 2 मिनिटात ते घेऊ आणि पुढे जाऊ. तर काय नियोजन आहे म्हणजे काय त्या कायद्यामध्ये 2 महत्त्वाची तरतुदी आहेत. एक विकास आराखडा, डेव्हलपमेंट प्लॅन. प्रत्येक शहराचा, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक विकास आराखडा असतो. त्या विकास आराखड्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी असतात, आरक्षण असतात. शाळा आहेत, मैदान आहेत, मंडई आहे, वेगवेगळे आरक्षण आहेत. तर या सगळ्या आरक्षणांचं तो विकास आराखडा असतो. त्यातल्या मोकळ्या जागांवर आरक्षणं दाखवली असतात, रस्त्यांना जागा सोडली असतात, रस्त्याचं जाळं दाखवलं असतं. हा विकास आराखडा, ही पहिली तरतूद. दुसरी तरतूद त्या कायद्यात होती प्रादेशिक आराखडा. प्रादेशिक आराखडा म्हणजे काय तर जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं गाव जे आहे, जिल्ह्याचं शहर जे आहे, त्या जिल्ह्याच्या शहरामध्ये बाहेरनं नागरिक येणार.
परत पुण्याकडे येऊ पण लगेचच पटकन की पुण्यामध्ये बघा, पुण्यामध्ये आता शहर हे मॅग्नेट आहे, म्हणजे चुंबक आहे, चुंबक. या चुंबकाकडं बाहेरनं लोक शहराकडे येतात, पुण्याकडं पोट भरायला येतात, लातूरवरनं येतात, उस्मानाबादवरनं येतात, सगळीकडनं येतात, जिल्ह्याच्या वेगळ्या भागाकडनं येतात, मराठवाड्याकडनं येतात, विदर्भाकडनं तर सगळे येतात, मुंबईला लोक जातात, ते पाटणा बिटणाकडनं पण बाहेरच्या राज्यातनं पण तिथे येतात. तर ही सगळी लोक बाहेरनं येतात. शहर चुंबक आहे, पण हे चुंबक शहर जे आहे तर या शहरामध्ये लोक येऊन कोसळतात, रोजगारासाठी कोसळतात. मग या शहराची माणसं झेलण्याची एक पर्याप्त अशी एक सीमा आहे, त्यांची एक मर्यादा आहे. की समजा उदाहरणार्थ घेऊ, पुणे शहर आहे, पुणे शहराची आता आजची त्याची भौगोलिक सीमा 525 चौरस किलोमीटर आहे, पूर्वी ती 200-250 होती. तर या शहराची जी माणसं झेलण्याची एक काय म्हणायचं मॅक्सिमम लिमिट जी आहे, ती मर्यादा जी आहे, ते समजा 1 कोटी आहे असं आपण समजू. तर 1 कोटी माणसं पुण्यात राहू शकतील इतक्या चांगला तो विकास आराखडा तयार केला. एवढ्या तिथं आरक्षणं ठेवली, नागरी सुविधांसाठी जागा ठेवल्या, लोक व्यवस्थित राहायला लागली. हे झालं तुमच्या विकास आराखड्यात. पण आता जी 1 कोटीच्या ऐवजी उद्या 1.5 कोटी आली तिथे, कारण लोक बाहेर नाही येणारच, 2 कोटी आली, तर तो शहर कोसळून पडतं, ते शहर कोसळून पडतं. तिथल्या नागरी सुविधा पुऱ्या पडत नाहीत. मग त्यांनी काय म्हणलं, दुसरा प्रादेशिक आराखडा जो मांडला त्याच्यामध्ये जिल्ह्याचं जे गाव आहे, जिल्ह्याचं मुख्य गाव आहे, त्यात लोक येऊन कोसळणार, म्हणजे पुण्यात लोक येऊन कोसळणार. तर पुण्यात लोक येऊन कोसळणार म्हणून पुण्याच्या आसपास 40 किलोमीटर अंतरावर सॅटेलाईट टाउनशिपचं पहिलं कडं आणि 100 किलोमीटर अंतरावर सॅटेलाईट टाउनशिपचं ग्रोथ सेंटरचं दुसरं कडं. म्हणजे हेच टाउनशिप जे आहेत, या टाउनशिपमध्ये काय लोक पुण्यात का माणसं पाठवतात. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्याचं उदाहरण घेऊ. इंदापूरच्या शेतकऱ्याला जर त्याच्या मुलाला शिकवायचं झालं तर त्याला फर्ग्युसन कॉलेजेस पाहिजे असतं, म्हणजे फर्ग्युसन सिम्बॉयसिस वगैरे असं पाहिजे असतं. त्याच्या मुलाला लग्न करायचं झालं तर इथंच लक्ष्मी रोडला काय जही नामुक तमुक इथंच त्याला कपडे काढायचे असतात. त्याला नोकरी लावायची असते तर हिंजवडी, इकडं खराडी अशा IT पार्कमध्येच त्याला लावायचं असतं. म्हणजे ते सगळेजण येऊन कोसळतात. मग यात काय केलं प्रादेशिक आराखड्यात, मुख्य पुण्यामध्ये असलेल्या हे सगळी आकर्षणं जी आहेत, ही सगळी जे अत्यावश्यक गोष्टी आहेत, त्यांना या सॅटेलाईट टाउनशिपमध्ये 40 किलोमीटर अंतरावरच्या पहिल्या कड्यामध्ये आणि 100 किलोमीटर अंतरावरच्या दुसऱ्या कड्यामध्ये जे ग्रोथ सेंटर सॅटेलाईट टाउनशिप केली आहेत त्यांना जागा दिल्या, ते तिथं ते विकसित केलं. म्हणजे काय, थोडक्यात दुसऱ्या शब्दात मुख्य पुण्याच्या आसपास 2 कड्यांमध्ये जुळं पुणं, छोटी पुणे शहर वसलं. म्हणजे केंद्रीकरण जे झालं होतं त्या केंद्रीकरणाचं विकेंद्रीकरण करण्याचं त्यांनी तरतूद सुचवली की अशी शहरं तुम्ही आसपास वसवा की पुण्यावरचा ताण कमी होईल, त्या शहरावरचा ताण कमी होईल अशी कायद्यात तरतूद केली. आता हा आपल्याकडे 1996-97ला शरद पवार त्याचे अध्यक्ष होते. प्रादेशिक आराखडा आपल्याकडं तयार झाला, मंजूर झाला. 96 पासनं निखिल आत्तापर्यंत त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावलं नाहीत. याचं कारण काय, तर ती राज्य पातळीवरचा विषय जातो की राज्यांनीच याची अंमलबजावणी करण्याची कोणतीही यंत्रणा आपल्याकडे ठेवलेली नव्हती. तर त्यामुळं ते झालं नाही. हा विकास आराखडा, प्रादेशिक आराखडा सुद्धा कागदावरच राहिला आणि त्यामुळं बाहेरनं लोक कोसळतच राहिली. त्यामुळं पहिला मुद्दा माझा आहे, नगर नियोजन. आपल्याकडं आपण नगर नियोजन कागदावर केलं, युद्धात जिंकलोय पण तहात हरलोय, नियोजनात जिंकलोय पण आपण अंमलबजावणीत हरलोय. अतिशय उत्तम नियोजन आहे पण आपल्याकडे अंमलबजावणी नाही, त्यामुळे शहर सुस्त आहेत, त्यामुळे शहरांना सूज येते लोकसंख्येची. सगळा प्रश्न हा येतो, हा तुमच्या नगर नियोजनाचा येतो. नगर नियोजन तुमचं उत्तम झालं, तुमच्या शहरावरचा ताण कमी झाला. तुम्ही बघा ना, आता पुण्याला पिंपरी चिंचवड काही वर्षांपूर्वी स्थापन झालं, तर तिथं PCMTD होतं, म्हणजे पिंपरी चिंचवड प्राधिकरण. तर पुण्यावरचा ताण काही टक्क्यांनी कमी झाला. मुंबईला नवी मुंबई स्थापन झालं, दिल्लीला नोएडा स्थापन झालं. आपण बाहेरची उदाहरणं आता वेळेअभावी घ्यायला नको, पण हैदराबाद सिकंदराबाद अशी जुळी शहरं स्थापन झाली. त्यामुळे त्या मुख्य शहरांवरचा नवी मुंबईमुळे मुंबईवरचा ताण किमान 10% कमी झाला, असे शास्त्रशुद्ध आकडेवारी आहे. त्या बाहेरचं घ्यायला नको, आपण पुण्याकडे येऊ. तर पुण्यामध्ये हा प्रादेशिक आराखडा आज कागदावरच राहिल्यामुळे आज शहरामध्ये लोकसंख्येची सूज आलेली आहे आणि आपण पाहतो जाताना की ही सूज आल्यामुळे आपण काही करू शकत नाही. किती नागरी सुविधा पुरवायचा प्रयत्न केला त्या अपुऱ्या पडतात, कारण लोकसंख्येचं अति केंद्रीकरण.
आणि हे अतिकेंद्रीकरण जे आहे हे अतिकेंद्रीकरण टाळण्यासाठी 67 मध्ये सुचवलेला, गाडगिळ्यांनी सुचवलेला कायदा, मान्य केलेला आपण कायदा, त्याची अंमलबजावणी होत नाही आणि ती झाली पाहिजे. त्यासाठी आता PMRDAची त्यांनी हे केली. PMRDA काय आहे? प्रादेशिक आराखडा हा जिल्ह्यासाठी आहे. PMRDA हा पुणे शहर, पुणे पिंपरी आणि त्याच्या आसपासची 800 गावं त्यांनी घेतली. म्हणजे आपल्या जिल्ह्याचा जवळपास निम्माच्या पेक्षा थोडा जास्त भाग घेतला आपल्या जिल्ह्याच्या. पूर्ण जिल्हा नाही घेतला. प्रादेशिक आराखडा जिल्ह्यासाठी होता. पण आता PMRDA स्थापन झालं म्हणजे किमान निम्मा प्रश्न तरी आपण सोडवू शकू. याचं जर नियोजन झालं चांगलं PMRDAचं, आणि जर वेगवेगळ्या भागात आपण जसं सॅटेलाइट टाउनशिप म्हटलं, वेगळ्या भागात ग्रोथ सेंटर्स झाली, वेगळ्या भागात आपण वेगवेगळे उद्योग स्थापन केले, लोकसंख्या तिथं आकर्षून घेणारी प्रति चुंबक तिथे निर्माण केलो, तर आपल्या शहरांवरचे ताण कमी होतील. PMRDAचा विकास आराखडा झाला, नियम आपण नियोजनात जिंकलो, त्याची तो मान्यच करू शकलो नाही. शेवटी तो रद्द केला आणि आता सरकार तुकड्या तुकड्यांनी तो करणार आहे विकास. म्हणजे काय झालं? म्हणजे आपण या नियोजनाकडं लक्षच दिलं नाही, लक्षच देत नाही होत. तर त्यामुळं आपल्याला नगर नियोजनाकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आणि नगर नियोजनामध्ये शहरावरचा ताण कमी करण्यासाठी तुम्हाला विकेंद्रित विकास केला पाहिजे. तो रिजनल प्लॅन म्हणजे प्रादेशिक आराखड्यांनी करा जिल्ह्याचा, PMRDAचं चांगल्या प्रकारे नियोजन करून अंमलबजावणी करा. शहरावरचा ताण कमी व्हायला पाहिजे, हा पहिला मुद्दा. सर, आपण नगर नियोजनाबद्दल खूप सविस्तरपणे बोललात, पण नक्की अंमलबजावणी करण्यात काय अडचणी येत आहेत? म्हणजे एकतर त्या कायद्यामध्ये अशा तरतुदी नाही आहेत का की त्यांनी महानगरपालिका क्षेत्रांना इतके अधिकारच दिलेले नाही आहेत की त्याची अंमलबजावणी नीट व्हावी, किंवा मग राज्य सरकारांची देखील उदासीनता आहे की शहरांना अधिकार दिले तर ते जास्त मजबूत होतील किंवा त्यामुळे मग राजकारणाला काहीतरी समस्या येतील पुढच्या काळातल्या, म्हणून हे अधिकार काढून घेण्यात आलेत का? आणि त्यामुळे मग अंमलबजावणी फसतीये का? मला सगळ्यात शेवटी मांडायचा होता तो मुद्दा, तू पहिल्यांदा प्रश्न विचारल्यामुळे पहिल्यांदा मांडतो, शेवटी पण मांडीन, की या सगळ्याला जबाबदार काय आहे माहिती आहे का? सगळ्यात महत्वाचं काय गरजेचं आहे या नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी तू प्रश्न विचारला, ती म्हणजे पॉलिटिकल विल, राजकीय इच्छाशक्ती. या राज्याचं, या शहरांचं, माझ्या शहराचं चांगलं व्हावं, व्यापक जनहिताच्या दृष्टीने इथं प्रकल्प यावेत, सर्वाधिक नागरिकांना इथं जास्तीत जास्त समाधान मिळावं, जास्तीत जास्त लिव्हेबल सिटी व्हावी, अशा प्रकारचं जगण्याला आनंद वाटेल अशी शहर व्हावं, अशी कळकळ असणारं एक तर राजकीय नेतृत्व, त्याचा अभाव आपल्याकडे आहे. आपण शहर पातळीपुरतं बोलतो, राज्याचं नंतर बोलू. शहर पातळीवर बघा, पुणे शहरामध्ये नेते झाले, केंद्रीय मंत्री झाले, नेतृत्व झालं, नेते झाले, आमदार झाले, पण शहर म्हणून, पुणे म्हणून किती लोकांनी शहराच्या या सगळ्या नियोजनाचा दूरदृष्टीनं आराखडा तयार केला, किंवा जे आराखडे आहेत ते कालबद्धरित्या राबवण्याची जिद्द, हिम्मत, इच्छाशक्ती आणि नेतृत्व गुण किती जणांनी वापरले, किती जणांनी पुणेकरांना भावनिक आवाहन केलं. तुम्ही असं का? साध्या गोष्टी आहेत बघा, साध्या गोष्टी आहेत. रस्त्यावर थुंकू नका, साध्या गोष्टी आहेत. झेब्रा क्रॉसिंगवर उभं राहू नका, साध्या गोष्टी आहेत. सिग्नल मोडू नका, साध्या तुम्ही लोकांना भावनिक आवाहन केलं नाही, हे करायला पाहिजे. तुम्ही पुणेकरांवर परिणाम करणारा, पुणेकरांशी बोलू शकणारा, पुणेकरांवर एक मुखानं सांगणारा पुणेकरांना असं नेतृत्व दुर्दैवानं इथं अनेक नेते झाले, पण अशा प्रकारची कळकळ असणारं नेतृत्व आणि त्याची अंमलबजावणी करणं नेतृत्व पुण्यात झालं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रशासन काय? प्रशासक अधिकारी 3 वर्षांनी निघून जातो. ते 3 वर्षे त्याला जेवढी काय चमक प्रत्येकाला दाखवायची असते तो दाखवतो, त्याच्या विषयात करतो. पण राजकीय नेतृत्वाने दीर्घ पल्ल्याने 50 वर्षानंतर पुन्हा असं होणार, 25 वर्षानंतर पुन्हा असं होणार. तुम्ही बघा, आपण वाहतुकीच्या प्रश्नी या आणखीन यातले काही उदाहरण देणार आहेत. पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव याच्यामुळं आणि आता कळकळ असणारं शहरव्यापी असं नेतृत्व आपल्याकडं झालेलं नाही. बरोबर. सर, आपण राजकीय नेतृत्वाचा उल्लेख केला. मला इथे राजकीय नेत्यांच्या दूरदृष्टीचा देखील एक प्रश्न होता की पुण्याबद्दल बोलायचं झालं स्पेसिफिक तर
असे अनेक नवीन नवीन उड्डाणपुलं होत आहेत किंवा मोठमोठे प्रोजेक्ट्स उभे राहत आहेत, पण त्यासोबतच राजकीय दूरदृष्टी नसल्यामुळं काही असे उड्डाणपूल आहेत जे पाडावे देखील लागलेले आहेत. म्हणजे ह्याचा युनिव्हर्सिटीच्या पुलाचं उदाहरण आहे, किंवा आता चर्चा होतीये की सिंहगड रोडचा जो नवीन उड्डाणपूल झालाय तिथे मेट्रो करण्यासाठी 66 ठिकाणी त्याला होल पाडावे लागतील. तर ही जी राजकीय दूरदृष्टी आहे ती नेत्यांमध्ये नसल्यामुळं अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत का, की परत हडपसरचं आता उदाहरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील सांगितलं. तर ही दूरदृष्टी नसल्यामुळं एकंदरीत जे धोरणं करतायत तयार त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा, नेत्यांमध्ये सुद्धा, त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत का, आणि याचा सगळा फटका पुन्हा नागरिकांना बसतोय? आता तू बोलताना प्रश्न विचारताना 2-3 वेळा उड्डाणपूल आणि वाहतुकीच्या याचा उल्लेख केला. म्हणून मला या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मला एक जसा नगर नियोजन आपण मांडला तसा मला वाहतूक हा विषय जरा तुझ्यासमोर सार्वजनिक वाहतूक या विषयापासून सुरुवात करू. हा, म्हणजे एकंदरच वाहतूक यंत्रणा आज आपण बघतो आहोत पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न इतका जटिल झालेला आहे. तुम्ही जर संध्याकाळी राजाराम पुलापासून त्या संतोष हॉल सिंहगड रोडला तुम्ही झाला तिथपासून दायरीपर्यंत ह्या टप्प्यात तुम्ही गेला, संतोष हॉलच्या चौकात तुम्ही उभं राहिला, ते ब्रह्माकडे जाणाऱ्या ज्या काही रस्ते आहेत तर त्या रस्त्यावर जर आपण त्या चौकात जर जाऊन संध्याकाळी उभं राहिलो तर प्रचंड गर्दी, लोंढा शहरातनं तिकडे येत जात असतो आणि अक्षरशः तुम्हाला थांबावं लागतं. फुटाफूट म्हणजे तुम्हाला तिथनं जाताना अर्धा-पाऊण तास त्या अर्ध्या-पाऊण किलोमीटरला लागतो. तुम्ही स्टेशनच्या चौकात जा, स्टेशनच्या चौकात जा, तुम्ही खराडीला जा, नगर रोडला, खराडीच्या चौकातनं तुम्ही ज्या वेळेला येरवड्यापर्यंत येता त्यावेळेला तुम्ही संध्याकाळची वेळ बघा, सकाळची वेळ बघा, संध्याकाळी ऑफिसेस सुटल्यानंतरची वेळ बघा. अक्षरशः मुंग्यांसारखी माणसं चाललेली असतात, आपाप त्यांच्या गाड्या असतात आणि अत्यंत वाईट परिस्थिती. आणि मी कायम एक वाक्य म्हणतो, ते परत सांगतो, ते काय मला असं म्हणायचं की दिस इज अ डाईंग सिटी, हे मरणाच्या ओठावरचं शहर आहे. अशी वाक्य आपण लक्ष्मी रोडला संध्याकाळी जाऊन बघा, तुमचा बेलबाग चौक जो आहे, बेलबाग चौकामध्ये संध्याकाळी जा, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथला, तिथं जाऊन तुम्हाला हेच वाक्य डोळ्यापुढे येईल की माणसं जगतायत, ही कशी जगतायत, म्हणजे नरक आहे हा. आणि ही आत्ताची परिस्थिती आहे. अजून एक पुढच्या मुद्दा सांगणारच होतं, पण वाहतुकीच्या प्रश्नी बोलतोय तरी एक सांगून ठेवतो. पुढच्या 5 वर्षांनी परिस्थिती अशी येणार आहे, या शहरात चालता येणार नाही, अशी भयानक परिस्थिती येणार आहे. आणि त्याचं नियम आणि याचं काय, आता त्यांनी युनिफाईड DC रूल केलेला आहे. म्हणजे काय, एकात्मिक विकास नियमावली. म्हणजे काय, म्हणजे सगळ्या शहरांना राज्यातल्या एकसारखे काय FSI चटई क्षेत्र निर्देशांक द्यायचे. त्यामुळं काय झालंय, पुण्यातल्या अनेक छोट्या रस्त्यांना सुद्धा FSI मोठ्या प्रमाणावर मिळतोय. त्यामुळे 6 मीटर 9 मीटरचे रस्ते जे आहेत तर या रस्त्यांवर आता ज्या बिल्डिंग उभ्या राहतात त्यापेक्षा अजून मोठ्या इमारती उभ्या राहणार, जास्त लोक राहायला येणार, त्यांची वाहनं कुठं पार्क करणार ते आपण थोडंसं नंतर बघणार होता. पण दिस इज अ डाईंग सिटी. का तर इथं राहण्यासारखी परिस्थितीच निर्माण आता होत नाहीये. अक्षरशः आपल्याला ती सवय झाली, गुलामीची सवय झाली, त्यात अन्यायाची सवय झाली की त्याला तो अन्याय वाटत नाही, गुलामी वाटत नाही. तसं या कष्टांची, या हालाची, या नरक यातनांची पुणेकरांना सवय झाल्यामुळे त्यांना काही वाटत नाही. पण हा तुम्ही नरकात आहात हे त्यांना जाणीव करून द्यायला पाहिजे. आणि याला कारण कोण, मगाशी आपण म्हटलं राजकीय इच्छाशक्ती ती नाही, याला कारण कोण, नियोजन आहे पण अंमलबजावणी नाही. वाहतुकीकडे वळू आपण. वाहतूक बघा, वाहतुकीचा प्रश्न आज आपल्याला जाणवतो. काय वाहतुकीचा प्रश्न, वारंवार मला जगाचे उदाहरण द्यावंसं वाटतं, पण आपण बघू वाहतुकीचा प्रश्न जो आहे ना, बघा वाहतुकीचा प्रश्न का निर्माण होतो. आपण आज बघतो की इतकी प्रचंड वाहनांची संख्या झालेली आहे. वाहनांची संख्या आज पुण्यात, कालचाच मी आकडा बघत होतो तर 28 लाख दुचाकी कालपर्यंत रजिस्टर झालेल्या आहेत पुण्यात. 4 चाकी आणि इतर गाड्या मिळून 40 लाख गाड्या पुण्यात आहेत. 40 लाख वाहनं पुण्यात. रोज 800 ते 850 नवीन वाहनं पुण्याच्या रस्त्यांवर ओतली जात आहेत RTO कडनं पासिंग घेऊन. इतक्या प्रचंड वाहनं वाढत आहेत. आणि त्याला उत्तर काय, पुन्हा एकदा तेच की आपण शास्त्र आहे प्रत्येक गोष्टीचं.
लोक काय म्हणतात, सर्वसामान्य माणूस पण काय म्हणतो, अहो पेपरवाले पण काय म्हणतात, सर्वसामान्य माणूस काय ते तर म्हणणारच बिचारे. पण पेपरमध्ये सुद्धा काय छापून येतं वृत्तपत्रांमध्ये, हा उड्डाणपूल झाल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. अहो उड्डाणपूल हे वाहतुकीच्या प्रश्नाचं उत्तर नाही. अहो रुंद रस्ते हे वाहतुकीच्या प्रश्नाचं उत्तर नाही. जर आग लागली तुमच्या कुठल्याही बिल्डिंगला, इथं समजा आग लागली तर तुम्ही काय माराल त्याच्यावर, पाणी माराल की नाही. तुम्ही पेट्रोल जर त्यावर मारलं तर काय होणार, आग विझणार आहे, आज अजून भडकणार आहे. तसं वाहतुकीच्या आगीवर तुम्ही जर उड्डाणपूल आणि रस्ते यांचं पेट्रोल ओतलं तर आग अजून भडकणार. म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की उड्डाणपुलानी काय होतं, उड्डाणपुलानी तुम्हाला प्रश्न सुटल्यासारखं अल्पकाळ जाणवतं, वाटतं, पण त्यानंतर तो प्रश्न पुन्हा उग्र होतो. तुम्ही आपल्या वेधशाळा जी आहे ऑब्झर्वेटरी, तिथपासनं राहुल टॉकीजवरनं पुढे जाणारा जो उड्डाणपूल आहे, ॲग्रिकल्चर कॉलेज गेलेलो आहे आपण विद्यापीठाला, बरोबर आहे ना, हां गेलेलो आहे विद्यापीठाला. तर त्या उड्डाणपूल ज्यावेळी बांधला त्यावेळी इतकं बरं वाटत होतं, वा वा, असंच वृत्तपत्रांनी पण लिहिलं, वाहतुकीचा प्रश्न सुटलाय. आज त्या पुलावर तुम्ही जाऊन बघा, संध्याकाळी पुलावर रांगा लागल्या असतात. त्यामुळे पुलाचा उपयोग होत नाही. पूल केला म्हणजे काय होतं, म्हणजे तुम्ही लोकांना सांगताय की अजून गाड्या विकत घ्या, पूल झालाय तुमच्यासाठी, मग लोक अजून गाड्या विकत घेतात. जागतिक ही संकल्पना आहे की वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणं हाच उपाय आहे. 85 ते 90% तुमच्याकडची एकंदर वाहतुकीतलं प्रमाण हे सार्वजनिक असलं पाहिजे, आणि अनेक देशांमध्ये ते आहे. 95 ते आपण बघा लंडनमध्ये म्हणतो की त्यांची ट्यूब रेल्वे खूप चांगली आहे. 400-450 किलोमीटर ट्यूब रेल्वे आहे. म्हणजे लंडनमध्ये सार्वजनिक वाहतूक नंबर 1 कुठली आहे लंडनमधली, लोक म्हणतात ट्यूब रेल्वे. ट्यूब रेल्वे नाही, लंडनमध्ये 1 नंबरचं वाहतुकीचं साधन हे बस आहे. 45% बस, या 45% वाहतूक ही बसमधनं होते लंडनमध्ये. म्हणजे साधी बस ही सगळ्यात महत्त्वाची आहे. लंडनमध्ये आज 11,000 बसेस आहेत. सोलमध्ये आज 9,000-9,500 बसेस आहेत, सोल शहरामध्ये. आपल्याकडे किती येतो. म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण म्हणतोय ती मजबूत केली तर खाजगी वाहनं कमी होतील, आणि खाजगी वाहनं कमी झाली की रस्त्यावरची वाहतूक कोंडी संपेल. मग आहे तेच रस्ते तुम्हाला पुरतील. नवीन रस्ते केले की नवीन वाहनं येणार, नवीन वाहनं आली की परत रस्त्यावर रस्ते बांधा, उड्डाणपुलावर उड्डाणपूल बांधा, प्रश्न सुटत नाही. तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच मजबूत करावी लागेल. ते केलं तरच तुमचा प्रश्न सुटतो, तरच लोक आपल्या गाड्या घरी ठेवतात किंवा घेत नाहीत आणि कमी गाड्या रस्त्यावर येतात. साधं लॉजिक आहे, यात काही फार हे नाही आहे, काय जादू नाही आहे. खाजगी गाड्या कमी येतात रस्त्यावर, सार्वजनिक गाड्यांमध्ये जास्त लोक मावतात. त्यामुळं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्हायला पाहिजे हे अनेकदा सांगण्यात येतं, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. वाहतुकीचा प्रश्न सोडायचा असता माझ्याकडे उड्डाणपूल टाका, माझ्याकडे रस्ता रुंद करा, असंच नगरसेवक सुद्धा म्हणतात, नेते सुद्धा म्हणतात, प्रशासन सुद्धा म्हणतं. हे अतिशय चुकीचं आहे. आता सार्वजनिक वाहतूक एक परत आपण शास्त्र म्हणून म्हणतो. शास्त्र काय आहे, अगदी पटकन सांगतो. शास्त्र काय आहे बघा. शास्त्र असं आहे की आता आपण मेट्रो पुण्यात चाललंय, मेट्रो केली, तर वाईट नाहीये. मेट्रो हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं एक टूल आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं यंत्रणेचं एक हत्यार आहे. कळलं का. एक भाग येतो. पण मेट्रो केली म्हणजे वाहतूक प्रश्न सुटला का, नाही. तर काय आहे, प्रत्येक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आता बघ, एक अगदी थोडक्यात अर्ध्या मिनिटात सांगतो, मग पुढे जाऊ. एक त्यांचं मोजायचं परिमाण काय आहे बघा, पर डायरेक्शन पर आवर. एका दिशेला एका तासाला किती माणसं जाऊ इच्छितात, किती कम्युटर्स, किती पॅसेंजर्स, किती माणसं, किती प्रवासी एका दिशेला एका तासात जाऊ इच्छितात. एका दिशेला एका तासात जर 8,000 प्रवासी जाऊ इच्छित असतील, मग कुठलंही उदाहरण घ्या. आता आपण कोथरूडच्या जवळ बसलोय, तो कोथरूडच्या तुमच्या कर्वे पुतळ्यापासून ते डेक्कनपर्यंत एका दिशेला एका तासाला जर 8,000 पर्यंत प्रवासी जाऊ इच्छित असतील तर साधी बस पुरते, साधी बस. आता हे 8,000 प्रवासी ज्या वेळेला 15,000 होतात, 15,000 प्रवासी एका दिशेला एका तासाला जाऊ इच्छितात, त्यावेळेला BRT, बस रॅपिड ट्रान्झिट, म्हणजे बससाठी स्वतंत्र लेन, जे आपल्याकडे केलं बोंबललं सगळं, तर ते उपयोगी ठरतं.
आता हीच लोकसंख्या, हीच जर संख्या प्रवाशांची 20,000पर्यंत गेली तर आपल्याला मोनोरेल उपयोगाला, मोनोरेल नावाचा प्रकार. 25,000पर्यंत गेली, 25,000 ते 40,000, एका दिशेला एका तासाला 25,000 माणसं जाऊ इच्छित असतील, प्रवासी जाऊ इच्छित असतील तर लाईट मेट्रो रेल. आणि 40 ते 60,000पर्यंत मीडियम मेट्रो रेल, आणि 60,000पासून 1,00,000 लोक एका दिशेला एका तासाला जाऊ इच्छित असतील तर हेवी मेट्रो रेल. मेट्रो रेलमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत, लाईट, मीडियम, हेवी. आपल्याकडे आता मीडियमचा आपण हे केलाय, तो आपण नंतर वाढवू शकणार आहोत. पुण्यामध्ये जे मॉडेल घेतलं ते मीडियमचं घेतलं आता. पण आता बघा मुंबईमध्ये तुम्ही बोरिवलीपासनं फोर्टपर्यंत यायला तुम्हाला जी हे आहे ती ते एक लाख लोक येऊ इच्छित आहेत. तर या वेगवेगळ्या वाहतूक यंत्रणा ज्या आहेत, त्या वेगवेगळ्या वाहतूक यंत्रणा तुम्हाला वेगवेगळ्या रस्त्यांवर, वेगवेगळ्या मार्गांवर, वेगवेगळ्या रूटवर तुम्हाला डिप्लॉय करावे लागतील, नेमावे लागतील, आणावे लागतील. त्यांची परस्परात गुंफण घालावी लागेल. म्हणजे अमुक रूटवर, अमुक मार्गावर बस सेवा, कारण तिथं 8,000पेक्षा खाली कमी लोक जाऊ इच्छितात. अमुक ह्याच्यात मेट्रो आहे कारण तिथं 30,000 लोक जाऊ इच्छितात. तर असे तुम्हाला आता जे पुण्यात मेट्रो होतीये ती अशी कोणाला गंमत वाटली, लॉट पाडले, चला या रस्त्यावर करू म्हणून केलेली नाही. त्याच्या मागं DMRC म्हणजे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननी पुण्याचे सर्व्हे केल्यानंतर सगळ्यात हेवी रूट कुठले आहेत हे बघितल्यानंतर त्यांनी ते आखलेले आहेत. त्यांनी मूळ 6 आखले होते, त्या तपशिलात जायला नको, आपल्याला पुढचा विषय घ्यायचा आहे. पण मला हा विषय संपवताना एक गोष्ट सांगायची आहे की आपल्याला या वेगवेगळ्या ज्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणा आहेत त्या आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या गरजेनुसार, प्रवाशांनुसार उभ्या कराव्या लागतील, त्यांची एकमेकांत गुंफण घालावी लागतील. इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट प्लॅन आपल्याला करावा लागेल. मेट्रो झाली, मेट्रो झाली की सुटले नाहीत. कात्रजला राहणारा माणूस आहे, जो गुजरवाडीला राहतो, तो कात्रजपर्यंत येणार कसा? तुमच्या डहाणूकर कॉलनीमध्ये राहणारा माणूस आहे, तो आत्ता पौडफाट्याला मेट्रो आहे तिथपर्यंत येणार कसा? मग तिथनं फिडर बस सर्व्हिस त्यांना पाहिजे. मग ती फिडर म्हणजे PMP, मेट्रो यांचं कॉर्डिनेशन पाहिजे. कुठं काय वेगळी यंत्रणा पाहिजे, कुठं BRT योग्य ठरेल. तर असं ते इंटिग्रेटेड एकात्मिक असा वाहतूक आराखडा तुमचा केला पाहिजे. आणि नियोजन जे आहे, नियोजन मूळ आता नियोजन पुण्याचं नियोजन म्हटलं की लोकांना पेठांचं पुण्याचं नियोजन म्हणजे पेठांचं पुणं नाही, पेठांचं नियोजन नाही. पुण्याचं नियोजन म्हणजे पुण्याच्या जुन्या हद्दीचं नियोजन नाही. पुण्याचं नियोजन म्हणजे पुण्याची जुनी हद्द आणि 23 गावं, आता 32 गावं, त्यांचं नियोजन नाही. पुण्याचं नियोजन म्हणजे पुणे मेट्रोपॉलिटन रिजन, पुणे महानगराचं नियोजन. म्हणजे पुण्याचं नियोजन करताना आता पुणे महानगर म्हणजे 800 गावं PMRDAची जी आहेत ती गृहीत धरून आपल्याला नियोजन केलं पाहिजे. त्याचा आराखडा आपल्याला तयार केला पाहिजे. आणि तर आता तुझ्या प्रश्नाकडे येतो त्यातनं की मग इथं सिंहगड, तुझा प्रश्न होता सिंहगडला जो उड्डाणपूल केलाय तो का तोडायची वेळ आली? तर त्यातलं उत्तर असं आहे की हा एकात्मिक आराखडा नसल्यामुळं. हा एकात्मिक आराखडा पाहिजे की ज्या वेळेला मेट्रो करणार इथं लक्षात होतं त्यावेळेला तिथं तुम्ही उड्डाणपूल बांधताना काळजी घ्यायला पाहिजे होती. सांगड पाहिजे 2 विभागांची. मग ही कोण घालणार? मग इथं मेट्रोला इथं परवानगी दिली तर BRT इथं होईल का? इथं उड्डाणपूल होणार आहे का? हे सगळं. आणि हे कोण करणार? पुन्हा एकदा आपण नियोजनात जिंकतो ते सांगतो. काय नियोजन आहे? नियोजन असं आहे 2008च्या केंद्रीय नागरी वाहतूक धोरण, 2008ला केंद्र सरकारनं नागरी वाहतूक धोरण, सिटीजमधलं, शहरांमधलं वाहतूक धोरण जाहीर केलं 2008मध्ये. त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी? त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली, एव्हरी मिलियन सिटी शुड हॅव युनिफाईड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी, एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण. प्रत्येक 10 लाखाच्या वरच्या शहरांनी एकात्मिक वाहतूक प्राधिकरण स्थापन करायचं आहे. उमटा ज्याला म्हणतात, युनिफाईड, ते आपल्याकडे पुमटा, म्हणजे पुमटा. तर युनिफाईड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी स्थापन करायची आहे, उमटा स्थापन करायचं आहे, एकात्मिक वाहतूक प्राधिकरण स्थापन करायचं आहे. आणि हे जे उमटा आहे हे प्राधिकरण आहे, हे प्राधिकरणाने काय करणं अपेक्षित आहे? या प्राधिकरणाने या सगळ्या यंत्रणांचं नियोजन करणं अपेक्षित आहे. सगळ्या यंत्रणांनी त्यांना रिपोर्ट करणं आवश्यक आहे. आणि सगळ्या यंत्रणांनी त्यांना रिपोर्ट केल्यानंतर त्यांचा जो MD असेल, त्यांची जी बॉडी असेल ती, अरे आम्हाला इथं उड्डाणपूल बांधायचं आहे,
असं जर उमटा आपल्याकडं चांगलं कार्यरत असतं तर सिंहगडचा उड्डाणपूल बांधतानाच त्यांच्याकडे सँक्शनला गेलं असतं. त्यांनी सांगितलं अहो इथं मेट्रो येणार आहे, मग काय तुम्ही करताय, मग हा इकडं सरकवा, मग त्याचाही प्लॅन आणा, आमच्याकडं आणा. मग ते सगळे तपासतील. म्हणजे संपूर्ण शहराचं एकमुखी, एक नियंत्रित असं एक अथॉरिटी, असं एक यंत्रणा करा असं त्यांनी सांगितलं. आपण काय केलं, उमटा स्थापन करा सांगितलं, वर्षानुवर्ष स्थापन केले नाही, वर्षानुवर्ष नाही केली. शेवटी त्यांनी केंद्रीय निधी अडवला की तुम्हाला निधीच देत नाही. JNNURM, जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजना, या सरकारच्या आधीच्या सरकारची योजना होती. यांनी कसं स्मार्ट सिटी वगैरे आणलं, तर त्या योजनेतनं त्यांनी निधी द्यायची शहरांना. तर आपल्याला सुद्धा आम्ही निधीच देणार नाही. मग यांनी काय केलं, आपण कागदावर उमटा स्थापन केली. का, निधी येणार आहे केंद्राकडनं, म्हणून आपण काय केलं, एक यंत्रणा स्थापन केली. त्याचं अध्यक्षपद देऊन टाकलं विभागीय आयुक्तांना. आपल्या जे कोणी असतील ते, आत्ताचेच असं नाही, जे कोणी विभागीय आयुक्त येतील ते अध्यक्ष असतील. आणि ती कागदावरची यंत्रणा, सगळे पुणे पिंपरी महापालिकेचे अधिकारी, त्याचे मेंबर, त्यांनी येणार, 1 महिना 2 महिन्यातनं चहा पिणार, बिस्किटं खाणार, चर्चा करणार आणि जाणार. झालं आमच्याकडे उमटा स्थापन. अशी उमटा अपेक्षित नाहीये. उमटा ही वेगळी तांत्रिक बॉडी असली पाहिजे. आणि त्याचा अध्यक्ष हा विभागीय आयुक्त नसला पाहिजे. त्याचा अध्यक्ष वाहतुकीचा अनुभव असणारा किंवा वेगळा IAS सनदी अधिकारी, की ज्याच्याकडे पूर्ण अधिकार आहेत, अशा वेगळ्या बॉडीकडे असला पाहिजे. आज ही कागदोपत्री जो काही घोडे आहेत, कागदी घोडे नाचवले गेले, त्यामुळं हा सिंहगड प्रकार झाला. त्यामुळे उमटा नियोजन परफेक्ट, पण नियोजनाची अंमलबजावणीच नाही, तर उमटा येणं आवश्यक होतं. दुसरं, 1987च्या विकास आराखड्यात पुणे शहराच्या एक कन्सेप्ट अशी त्यांनी मांडली होती, संकल्पना मांडली होती. ती म्हणजे HCMTR, हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट, उच्च क्षमता द्रुतगती मार्ग. म्हणजे काय, हे पुणे शहर आहे, तर पुणे शहरामध्ये अंतर्गत एक रिंग रोड असा करायचा. आणि तो रिंग रोड करायचा म्हणजे आतमध्ये, शहराच्या आतमध्ये अशा एक हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट, म्हणजे उच्च क्षमता असलेला द्रुतगती मार्ग, म्हणजे सार्वजनिक वाहतुकीसाठी एक असा रोड, रिंग रोड जसा असतो तसा अंतर्गत रिंग रोड, आणि त्याच्यावर फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टच अलाउड. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येच ते करायचं. म्हणजे काय, या पुणे शहरांमधनं इथनं माणसाला तर इथं जायचं असेल तर त्यांनी फक्त त्या रिंग रोडपर्यंत जायचं, गोल जायचं, उतरायचं, आपलं काम करायचं, विद्यापीठात गेला, काम झालं, परत आला त्या रिंग रोडवर, आणि मग परत तिथनं आपल्या घरी गेला. बरोबर आहे. कोथरूडवरनं जायचं आहे, परत आपण फक्त त्या मधल्या रिंग रोडवर जायचं, तिथनं तुमच्या कामाच्या ठिकाणी जायचं, कात्रजला जायचं, ते काम करून परत ते तिथपर्यंत यायचं, परत तिथनंच पब्लिक ट्रान्सपोर्टनी यायचं. ही आखलेली HCMTR अजून अस्तित्वात नाही. आत्ता त्यांनी मध्ये प्लॅन आखला, HCMTR करा अंतर्गत, अतिशय सुंदर झालं असतं. म्हणजे फार लोकांना कमी ट्रॅव्हल करावं लागलं असतं, कमी वाहतूक करावी लागली असते, तिथपर्यंत जायचं आणि गोल फिरायचं, असं होतं ते साध्या शब्दात. पण यांनी आता ते शेवटी आखले, त्याचं काय म्हणायचं, सल्लागार नेमले, त्यांनी तो प्लॅन केला, DPR म्हणजे तपशीलवार प्रकल्प अहवाल, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, हा त्यांनी केला. काय केलं करताना, म्हणजे काय शब्द वापरावा, म्हणजे आपण चलाखी वापरला, पण ज्यांनी धादांत काय शब्द वापरावा असा त्यांनी तो रस्ता खाजगी गाड्यांसाठी मोकळा करण्याचं. आता ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी तो HCMTR करणार होते, अजून आलेलं नाही, पण खाजगी गाड्यांसाठी तो करणार. नंतर म्हटलं ठीक आहे, सार्वजनिक, मग एक BRT साठी आम्ही लेन ठेवू, उपकार केल्यासारखं. तो पूर्ण यंत्रणा ही सार्वजनिक वाहतूक यंत्रणेसाठीच असायला पाहिजे, असं घेऊन अनेक वर्ष आम्ही पण लिहितोय, जाणते लोक भांडतायत, पण या सगळ्या मुर्दाड यंत्रणेवर, शब्द काय वापरावे मला कळत नाही, त्या यंत्रणेवर त्याचा परिणाम नाही, लोकहितच नाही, लोकहिताची जाणीवच नाही. त्यामुळं हे एक असलं पाहिजे. रिंग रोड, आता बाहेरचे रिंग रोड, PMRDAचा एक बाहेरचा रिंग रोड आणि MSRDCचा, म्हणजे दोन वेगळे. म्हणजे PMRDAने एक रिंग रोड त्यांच्या विकास आराखड्यात पुणे शहराबाहेरनं. रिंग रोड कशासाठी, पहिली ती कन्सेप्ट समजून घेऊ. रिंग रोड कशासाठी, पहिली रिंग रोड याच्यासाठी आहे की
पुण्याच्या बाहेरनं अनेक काय म्हणा महामार्ग येतात. सोलापूरहून येतो, सोलापूरहून हैदराबाद महामार्ग येतो, पुण्यातनं तो मुंबईला जातो. बरोबर आहे. तिकडनं मुंबईवरनं येतो, पुण्यात येतो, पुण्यातून इकडं बंगलोरला जातो, कात्रजवरनं बंगलोरला जातो. कळलं का? मग हे महामार्ग हे सगळे समजा मुंबईच्या मालाला बंगलोरला जायचंय तर बंगलोरला जायचंय तर ते पुण्यातनं तो ट्रक समोर जातो, माल जातो. तिकडनं मुंबईला जायचं तर ते पुण्यातनं जातो. मग सगळे हे महामार्ग पुण्यात येतात आणि पुण्याच्या वाहतुकीत मिसळून पुढे जातात. मग यांना काय आहे, पुण्याच्या बाहेरनं जर रिंग रोड केला तर बाहेरच्या महामार्गावरनं आलेला त्या रिंग रोडला जाईल, तो रिंग रोडनीच पलीकडे जाईल बायपासनी आणि आपापल्या मार्गाला निघून जाईल. म्हणजे पुण्यात येणारी ही वाहतूक टळेल. हा रिंग रोडचा पहिला आला ना लक्षात, पहिला उद्देश रिंग रोडचा. मग आता रिंग रोड PMRDने त्यांचा एक आखला, राज्य विकास रस्ते विकास महामंडळाने एक आखला. आता ते जे दोन आखलेले ते काही ठिकाणी इंटरकनेक्ट होतात. मग त्यांनी काय ते केलं, ठीक आहे आम्ही आमचं हे करू. पण आत्ता त्याचं काम चालू झालंय त्या रिंग रोडचं. तुम्ही मला सांगा, तुम्ही जर अहमदाबादला गेलात, अहमदाबादला 3 रिंग रोड आज तयार. तुम्ही विमानातनं उतरताना तुम्हाला दिसतात, कडी दिसतात, असे त्यांना लाईटिंग केलं ना, म्हणजे तर दिसतात. ते इनर आउटर असं त्यांना नाव आहे. 4थ्याची तयारी चालली होती, मी गेलो त्यावेळेला. त्यांचं आवडा नावाचं हे आहे, अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर ते आपलं कसं PMRD आहे तसं किंवा MMRD आहे तसं, तर ते त्यांचं आहे. तर त्यांची तयारी चालली होती. 3 रिंग रोड आहेत. नागपूरला तुम्ही गेलात, नागपूरला एक रिंग रोड झाला आहे, दुसरा रिंग रोड झालेला आहे. 2 रिंग रोड नागपूरला आहेत. आपल्या पुण्यात आपण आलो, अगदी छान पुण्यात, बुद्धिमंतांचं पुणे, एकही रिंग रोड झालेला नाही. का नाही झाला? काय नेतृत्व करत होतं? आतापर्यंत या शेतकऱ्याच्या जागेवरनं जातं का त्या शेतकऱ्यांच्या जागेवरनं जातं? हे शेतकरी माझ्याकडे आले, ते गावकरी माझ्याकडे आले, म्हणून यांचं राहू द्यात, म्हणून त्यांचं राहू द्यात, असं नेते करत बसले. मला नाव कोणाचं घ्यायचं नाही, पण पुण्याचं, पुणे शहराचं, पुणे जिल्ह्याचं काय यांनी भलं केलं? काय यांनी नियोजन केलं? काय यांनी नेतृत्व केलं? हे सगळा पहिला आपला प्रश्न जो होता, राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय नेतृत्व, पॉलिटिकल विल. एकही रिंग रोड अजून तयार नाही. आत्ता तुम्ही तो एक रिंग रोड आखताय, परत मग काही त्याचं इकडनं वळवा तिकडनं वळवा असं सगळं चाललेलं आहे. आत्ता 2 रिंग रोड पुण्याच्या तयार होऊन अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, पण झालेली नाही दुर्दैवानं. मग ह्यामुळं वाहतूक प्रश्न निर्माण झाला आहे. एक तर नगर नियोजन चांगलं झालं असतं तर त्या नगर नियोजनामध्ये आपल्याला पुण्याचं विकेंद्रीकरण झालं असतं आणि त्या विकेंद्रीकरणात सगळी ती सॅटेलाइट टाउनशिप एकमेकांशी चांगली जोडली गेली असती. आणि दुसरं, वाहतुकीचं आत्ता आपण जे मार्ग म्हटले, पब्लिक ट्रान्सपोर्ट, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ती उत्तम करणं, बस व्यवस्था उत्तम करणं, रिंग रोड करणं आणि मग मेट्रो करणं. मेट्रोचे जे काही प्रवासी संख्या जास्त असलेले भाग आहेत आणि फायनली मेट्रो काय माहिती कसं आहे, दाखवायलाही चांगलं पडतं. ओके छान आहे, करा, तो पण करा. पण तुम्ही या सगळ्याचा एक नियोजन करणं आवश्यक आहे, इंटिग्रेटेड करणं आवश्यक आहे, तर वाहतूक प्रश्न सुटणार आहे. पण याकडे लक्ष कोण देणार? याकडे फक्त आम्हाला उड्डाणपूल पाहिजेत आणि अमुक पाहिजेत आणि उड्डाणपुलाचा नंतर उपयोग होत नाही, नंतर तुम्हाला तो खाजगी वाहनच त्यामध्ये धावतात. त्यामुळं पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि कोण आता PMPML आपले बस सेवा आहे, किती येतो आपल्याकडं? 1800 बस गाड्या आहेत. मग अशी तुम्हाला सोल आणि याचं सांगितलं लंडनचं, 1800 बस गाड्या आहेत. किती पाहिजेत? परत ते शास्त्र काय आहे तर 1990च्या दशकामध्ये, 80 ते 90च्या दशकामध्ये भोसरीला, पुण्याजवळ भोसरी आहे, भोसरीला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही केंद्रीय संस्था आहे, केंद्रीय काय म्हणायचं इन्स्टिट्यूट आहे. तर ही केंद्रीय इन्स्टिट्यूट जी आहे तिथं या सगळ्या वाहतुकीचा अभ्यास केला जातो. कोणी जाऊन बघून यायला छान काम करतात. तर त्या CIRT सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टनी आपल्याला जो रिपोर्ट दिला त्यामध्ये प्रत्येक लाख लोकसंख्या किती बसेस पाहतो आम्हाला? आज 1800 नाही, कमी आहेत. सोलला किती? 9000 आहेत. मग आपल्याकडे किती पाहिजे माहित नाही. काय किती? वाढवा नाही, शास्त्र आहे, किती वाढवा? तर CIRTने रिपोर्ट दिला की दर 1 लाख लोकसंख्येमागं तुमच्या 30 बस गाड्या पाहिजेत.
त्यानंतर आपल्या महापालिकेने काही वर्षांपूर्वी CMP म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन म्हणजे म्हणजे सर्वंकष सर्वांगीण वाहतूक आराखडा असा आपण बनवला. या वाहतूक आराखडा आपण CMP केला. या CMP मध्ये या आराखड्यामध्ये 1,00,000 लोकसंख्येमागे 55 बस गाड्या असं त्याचं प्रमाण वाढलंय. कारण भौगोलिक क्षेत्र वाढलं, लोकसंख्या वाढली, ते प्रत्येक क्षेत्र प्रत्येक शहर याच्यानुसार कमी जास्त होतं. एकच एक नियम नाही. दिल्लीला परत बाहेरची उदाहरणं नको पण तरी दिल्लीला हेच प्रमाण शास्त्रीय 100 बस गाड्या आहेत. 1,00,000 लोकसंख्येमध्ये 100 बस गाड्या दिल्लीला पाहिजेत. दिल्ली नोएडा हा सगळा तो त्यांचा ग्रेटर दिल्ली लक्षात घेता त्यांना ते प्रमाणे आपल्याला शास्त्रशुद्ध काढलेलं 55 बस गाड्याप्रमाणे म्हणजे आपल्याला आपल्या जुन्या हद्दीमध्ये बघा म्हणजे पुणे महापालिका ते गावं पिंपरी चिंचवड हे जर बघितलं तर आपल्याला 3,500 बस गाड्या ऑन रोड नॉट इन फ्लीट ऑन रोड म्हणजे त्यांच्या ताफ्यात नाही ऑन रोड 3,500 बस गाड्या पाहिजे होत्या आणि 10% वरच्या फ्लीटमध्ये म्हणजे 10% त्यांच्या फ्लीटमध्ये 3,500 रस्त्यावर पाहिजे होत्या. आज किती बस गाड्या 1800 बस गाड्या. मग लोक खाजगी माझी टू व्हीलर स्कूटर घरी ठेवून मी बसच्या रांगेत उभं राहील का? जर मला वेळेत पोचायचं असेल माझ्या ऑफिसला बसवर अवलंबून राहीन का मी? मुंबईत बेस्टवर अवलंबून राहतात कारण त्यांची बस वेळेत येते, मिनिटाचा हिशोब असतो, सेकंदाचा हिशोब असतो तिथे. आपल्या इथे आपण बसच्या रांगेत उभं राहून कामाला जाऊ शकत नाही. कारण काय? का मला माझीच टू व्हीलर लागते कारण मला वेळेत पोहोचायचं असतं. मग जर आपल्याकडे 3,500 बस गाड्या असत्या जुन्या हद्दीमध्ये तर आपल्याला वेळेत बस मिळाली असती. बरोबर आहे, साधं गणित आहे. आणि आता पुढचा शेवटचा त्यातला मुद्दा सांगतो, अगदी खूप तपशिलात बोलणार काय पण आता पुढे जाऊयात. शेवटचाच भाग असा आहे, हे झालं पुणे पिंपरी. पण आता काय झालंय, आता PMRD सगळं नियोजन PMR आपण म्हटलं ना, तर आता या पुणे आणि पिंपरी महापालिका यांना बससेवा पुरवण्याची जबाबदारी PMPMLची आहे. तर आता PMPची जबाबदारी आहे. पण आता त्यांच्यावर दबाव काय आला, आता तुम्ही PMRD रिजनमध्ये सुद्धा बस सोडा. तिथं पण माणसं राहतात, सोडायला हरकत काहीच नाही. पुण्याहून सासवडला, पुण्याहून कुठं तळेगावला, असं जिल्ह्याच्या अंतर्गत भागात बस सोडल्या जातात. मग याचं बसचं नियोजन जे आहे ते पुणे पिंपरी पुरतं आहे. मग हा जो भाग वाढीव आपण तुम्ही म्हणताय PMR पुणे मेट्रोपॉलिटन रिजन पुणे महानगर क्षेत्र, मग यात जर आपल्याला बस सेवा पुरवायची असेल तर त्याचं वेगळं नियोजन करायला नको का? त्याचा वेगळा आराखडा करायला नको का? त्याला किती बस लागणार आहेत पुरवा करायला नको का? या जुन्या हद्दीला 3,500 बस गाड्या पाहिजे होत्या. नवीन हद्दीला आत्ता रफ म्हणजे काय असा अंदाजाने केलेला आकडा 6,500 बस गाड्या आहेत. 6,500 बस गाड्या असतील तर तुम्ही या PMR रिजनला सुद्धा चांगली सार्वजनिक सेवा देऊ शकता. असा आता त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे. तो आता हे करतायत, मेट्रो सुद्धा करतायत. पण तेवढ्या बस गाड्या पाहिजेत, तेवढ्या बस गाड्या नाहीत आणि त्यामुळं आज आपल्याकडं अतिशय वाईट अवस्था आलेली आहे. बस सेवा ही नंबर 1ची सेवा असली पाहिजे आणि नंतर मेट्रो, नंतर बाकीच्या गोष्टी. कळलं? तर हे आपल्याला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणतात त्याला. माझ्या घरापासून बस स्टॉप 500 मीटर अंतरापर्यंत पाहिजे. मी अर्धा किलोमीटर चालत जाईन आणि मला बस मिळेल. बस घेऊन मी मेट्रोपर्यंत जाईन, मेट्रोला बसेन, माझ्या कामाच्या ठिकाणी जाईन, मेट्रोवरून उतरेन, बसने माझ्या घरी परत येईन, अर्धा किलोमीटर चालत येईन. अशी उत्तम सेवा पाहिजे, सर्व्हिस पाहिजे. पण आपल्याकडं या प्रश्नी अभ्यास असणारे, या प्रश्नी कळकळ असणारे, नियोजन माहिती असणारे आणि ती करून घेणारे लोकप्रतिनिधीच नाहीत. हे आपलं दुर्दैव आहे. हा झाला वाहतुकीचा. सर, आपण वाहतुकीबद्दल खूप सविस्तर बोललात आणि शहर नियोजनाबद्दल यापूर्वी आपण बोललो. या 2 महत्त्वाच्या प्रश्नानंतर शहरासाठी जो तिसरा महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पाणी. शहराच्या पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं. तर पुण्याबद्दल स्पेसिफिकली विचारायचं झालं तर नक्की पाणी पुण्याला किती उपलब्ध आहे, ते पुरेसं आहे का? आपण सतत वाचतो की जलसंपदा विभागाकडे मागणी केली, वाढवून पाणी द्या, असे वेगवेगळ्या बातम्या येतच असतात. तर पाण्याच्या बाबतीमध्ये शहराचं कसं नियोजन आहे, येणाऱ्या काळामध्ये पुरेसं ते आहे का? आणि यासोबतच प्रदूषण देखील याचा
याचाच एक महत्त्वाचा अंग आहे. आणि आपण आता बघतोयच की हवा प्रदूषण किती मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मुळामुठेच्या पुनरुज्जीवनाचा आणि त्यासोबत त्याचा ब्युटिफिकेशनचा जो प्रकल्प, नदी सुधारचा प्रकल्प आहे तो चालू आहे. STP प्लांट्स बसवण्याचे नवीन प्रयत्न सुरू आहेत. तर या सगळ्यांचा इंटिग्रेटेड जर विचार करायचा झाला तर नक्की या पातळीवर आपली कामं कुठपर्यंत आलेली आहेत किंवा काय नक्की योजना सुरू आहेत? आता पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तसं पुणे पाण्याच्या बाबतीत पहिल्यापासून सुदैवी. बघा, पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहेत, खडकवासला जे होतं ते पुण्यापासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर, आणि बाय ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाने पाणी येतं. आता तू वसमतमधून आलाय, तो तुमच्या भागात सांग, पुण्याला रोज पाणी पुरवठा होतो. आपल्याकडे अशी शहरं आहेत, जळगाव आहे की 15, तुळजापूर आहे, 3 आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा पाणी, आणि उन्हाळ्यात तर हाल विचारायला नको. आम्हाला उन्हाळ्यात सुद्धा चोख रोज पाणी पुरवठा होतो. बरोबर, सोलापूर सारखं शहर आहे, 110 किलोमीटर अंतरावर त्यांची पाईपलाईन आहे, उजनीपासनं ते पाणी नेतात. पण त्या मानाने पुणे सुदैवी होतं. अगदी ब्रिटिश काळात सुद्धा, म्हणजे अगदी आपल्या फार इतिहास सांगायला नको, पण शिवकाळात शिवाजी महाराजांनी धरण बांधलं आणि पाणी अडवलं. नंतर पेशव्यांनी कात्रजवरनं उच्छ्वास आणले, इथं अनेक हौद बांधले होते आणि त्यामुळे पाणी भरपूर होतं, अनेकांनी केलं. तर पाणी इतिहास काळात भरपूर होतं. इंग्रजांनी त्यांच्या सैन्यासाठी खडकवासला धरण बांधलं आणि त्यानंतर मग 1760 वगैरे त्यानंतर मग आपल्याला धरण कमी पडायला लागलं. मग आपण काय केलं, मग आपण पानशेत आणि वरसगाव ही 2 धरणं बांधली. पानशेत धरण बांधता फुटलं होतं, पण ते चांगलं झालं. नंतर आपण वरसगाव बांधलं. नंतर आता टेमघर नावाचं धरण जे आहे तर ते 3 TMCचं बांधलं. म्हणजे आता आपण भामा आसखेड धरणावरनं थोडं पाणी घेतो. म्हणजे आता उदाहरण अगदी एका वाक्यात सांगतो. आता जी धरणं सांगितली, खडकवासला धरण हे टाकी पाण्याची टाकी असते ना, ती टाकी आहे. त्या धरणामध्ये पानशेत, वरसगाव आणि टेमघर या 3 धरणातनं पाणी त्या टाकीत येतं आणि तिथनं पुण्याला येतं. हे त्या लक्षात. आता पानशेत 10 अब्ज घनफूट, TMC म्हणजे अब्ज घनफूट, 13 अब्ज घनफूट वरसगाव आणि 3.81 अब्ज घनफूट, 71-81 पानशेत टेमघर असं करून ते तिन्ही धरणाची खडकवासल्याला येतं. खडकवासल्याची 186 कॅपॅसिटी धरण आहे. म्हणजे या सगळ्या 4 धरणांची मिळून आपल्याकडं 31 TMC एवढं पाणी आपल्याकडे आहे आपल्या या 4 धरणात. आता या 31 TMC मधनं काय होतं, या 31 TMCतनं पुण्याला पाणी येतच, पण पुढे शेतीला पण जातं. बरोबर आहे. पुण्याला पाणी किती, आता पूर्वी लोकसंख्या कमी होती त्यामुळे पुरायचं, लोकसंख्या वाढायला लागली त्यामुळे पाणी अपुरं पडायला लागलं. आता परत तुम्ही महापालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटरच्या भागात पाणी पुरवठा तुम्हीच करायचा असं सांगितलंय. त्याला पाणी द्यावं लागतं. नवीन गावं आली त्यांना पाणी द्यावं लागतं. लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. 79 लाख एवढी आज पुण्याची लोकसंख्या आहे. 79 लाख. तर आज या लोकसंख्येला मोठं पाणी लागतं. पण हे मोठं जरी पाणी लागतं त्यामुळं होतं काय, 31 TMC आहे, या 31 TMC पैकी आपल्याला जो कोटा मंजूर आहे पुण्याला, फार अगदी तपशिलात त्याची जात नाही, आपल्याला कोटा 14 TMCचा मंजूर आहे आता. 14 TMCचा पुणे महापालिका 21 TMC उचलतं. 14चा मंजूर असून ते जास्त पाणी उचलतं. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला जास्त पाणी लागतं, लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे जास्त लागतं. मग काय, शेतीला पाणी 21 ते 29 एवढंच पाणी शेतीला मिळतं. तर आणि त्यामुळं शेतकरी आणि ते ओरडतात, ग्रामीण भागातले लोक, आम्हाला पाणी पाहिजे, शेतीला पाणी पाहिजे. पुणेकर जास्त पाणी पितात, जास्त वापरतात, उधळतात, मान्य आहे. पण आता यातला इश्यू काय बघा, प्रश्न असा आहे की जे पाणी आपण 21 उचलतो त्यातले 40% पाण्याची मुळात गळतीच होते. यंत्रणा जुनी आहे, अमुक. नंबर 2 काय होतं, नंतर हे पाणी आपण लोकांना पुरवतो, ते पुरवत असताना त्यातनं बेकायदा कनेक्शन जबरदस्त घेतं. काही भागामध्ये जरी आता पुण्याला भरपूर पाणी म्हटलं तरी उंच भागामध्ये पाणी रात्री उशिरा येतं, थोडं येतं. सखल भागामध्ये पाणी बंद केलं तरी सरत नाही, उंच भागात पुरत नाही, सखल भागात सरत नाही, थांबत नाही पाणी, अशी परिस्थिती आहे. म्हणून मग काय केलं, म्हणून आता नियोजन काय केलं,
समान पाणी योजना वाटप योजना हो. हं? समान पाणी वाटप योजना आणली. आता या योजनेने काय झालं असतं, काय होईल, या योजनेने ही 40% पहिले गळती बंद होईल. हो. 14 TMC कोटा तुम्हाला आत्ता तरी नीट पुरेल. पुढचं बघू, आत्ता तरी पुरेल. हं? आणि नंतर तुम्हाला महापालिकेने तर 2031 आणि 2052 पर्यंत आम्हाला पाणी किती लागणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 52 मध्ये 36 TMC लागणार आहे आपल्याला पुणे महापालिकेला. तर ठीक आहे. तर आता हे सगळं नियोजन केलंय, समान पाणी योजना आणली, ती आणल्यानंतर तुर्तास काही वर्षांपुरता प्रश्न सुटणार आहे चांगला. मग या योजनेमध्ये एका वाक्यात ही योजना सांगतो. या योजनेमध्ये आपल्याला 82 टाक्या बांधायच्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. टाक्या का बांधायच्या? फार तांत्रिक तपशिलात जायला नको. उंचावरचा भाग आहे ना, उंचावरच्या भागाला पाणी कमी मिळतं, बरोबर आहे. मग उंचावरच्या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी काही उंचावरच्या टाक्या बांधलेल्या आहेत आपण. त्या टाक्या अपुऱ्या पडतात आता, कारण उंचावरच्या भागात आता लोकसंख्या वाढली. म्हणून त्या एका टाकीच्या बरोबर आणखीन काही टाक्या बांधायच्या, म्हणजे मग त्या भागांना पुरेशा दाबाने पाणी पुरेल, अशी सगळी ती योजना आहे. तर याच्यामध्ये 82 टाक्या बांधायचं ठरलं. याच्यामध्ये सगळ्यात गळणाऱ्या जी जलवाहिन्या आहेत पुण्यातल्या 1800 किलोमीटरच्या जलवाहिन्या बदलायचं ठरवलं. आणि याच्यामध्ये जवळपास 3,18,000 नवीन मीटर बसवायचं ठरलं. मीटरनं पाणी पुरवठा करायचं ठरलं. मीटरनं पाणी पुरवठा 3,18,000 1800 किलोमीटरच्या नवीन वाहिन्या आणि 82 नव्या टाक्या उभारणं म्हणजे समान पाणी पुरवठा योजना एका वाक्यात. त्यांनी काय झालं असतं, त्यांनी पाणी पुरलं असतं. टाक्यांनी आत्ताच सांगितलं असं ती हाईट मेंटेन झाली असती, नंतर वाहिन्यांनी गळती थांबली असती, आणि मीटरने बेकायदा पाणी जे वापरतात वाटेल ते वापरतात. मी बातमीदार ज्यावेळेस करत होतो महापालिकेची, त्यावेळेला एका महापौरानं पुणे पर्वती जलकेंद्रापासून लष्कर जलकेंद्रापर्यंत जाणारी काहीतरी 2800 MMची मोठी म्हणजे मोठ्या व्यासाची लाईन, त्यालाच त्यांनी हे पाडली आणि आपल्या घराला पाणी घेतलं. ठीक आहे. तर मी बातमी दिली होती, नंतर बोंबाबोंब झाली, ते काढलं. पण म्हणजे बेकायदा उदाहरण म्हणून दिलं की बेकायदा नळ कनेक्शन एवढं वाढले आणि राजकीय लोक तर वाटेल तेवढी घेतात दम देऊन. आणि त्यामुळं बेकायदा पाणी मीटरनी काय होईल, मीटरने हे सगळे बेकायदा कनेक्शन उघडकीला येतील. मीटरनी काय होईल, अहो आता आपण बसलो इथं, लाईट चालू आहे, या लाईटला तुम्ही बिल कसं देता, जेवढं लाईट चालेल तेवढं बिल देता ना. मीटर येतं, अरे एवढं वापरलं. फोन तुमच्या खिशात आहे, फोन तुम्ही केला, किती फोन केले त्याच्यावर तुम्हाला बिल येतं. मग पाणी तुम्ही मोजून का नाही देत? तुम्ही लाईट मोजून देता, वीज मोजून देता, फोनचं बिल मोजून भरता, मग तुम्ही पाणी मोजून का घेत नाही? पाण्याला मीटर का नको? या सगळ्याला मीटर आहे. पाणी तुम्ही जेवढं वापराल तेवढे पैसे, कमी वापरा कमी पैसे. पण आपल्याकडे तसं नाहीये, एक ठोक ठरवून ठेवलंय. म्हणून मीटरनं पाणी पुरवठा करा. मीटरने पाणी पुरवठा जर झाला तर हे सगळं लोकांची वापर कमी होईल आपल्याकडं. आणि पुणेकर आहेत, पुणेकर अतिशय म्हणजे काय कमी खर्चात आणि असं पाहिजे, काटकसर करतील मग पुणेकर. आता वाटेल ते बागांना पाणी घालतायत. इथनं कोथरूडमध्ये जाताना बघा तुम्ही, नळी घेऊन कॉर्पोरेशनचं पाणी बागांना, गाड्या धुवायला, सगळं चेन चाललेली आहे, ती सगळी थांबेल ना हो. कारण मी हे 10 लिटर पाणी मी आता बागेला घातलं तर माझं बिल एवढं वाढलं, असं त्यांचं सगळे चालू होईल. म्हणून त्यांचा वापर कमी होईल लोकांचा आणि बेकायदा कनेक्शन थांबतील. ही सगळी समानपणे नियोजनात जिंकलो, अंमलबजावणीत बोंबाबोंब. अंमलबजावणीत बघा, अंमलबजावणीमध्ये एकतर हे मीटर जे आहेत, या मीटरमुळं सगळी कनेक्शन उघडकीला येतील, राजकीय लोक हवाल देईल, त्यांचा याला विरोध. आता बघा, त्यांनी 141 एरियाज पाडले पुण्याचे, 141 भाग पाडले. आणि प्रत्येक भागाला त्यांनी काय, या भागाला इथनं पाणी सोडायचं, किती पाणी देतो ते बघायचं, किती तिथं मिळकती आहेत ते बघायचं, सरासरी आकडा काढायचा आणि त्या मिळकतींना तेवढं पाणी पुरलं पाहिजे. पण जास्त पाणी ते घ्यायला लागले तर बघायचं, अरे जास्त पाणी येतं म्हणजे गळतं आहे कुठेतरी, मग तिथे तपासणी करणार. त्या सगळ्यांना मीटर या 141 पैकी 40 डिस्ट्रिक्ट जे आहेत, 40 एरिया जे आहेत, विभाग आहेत, ते विभाग एकेका कॉन्ट्रॅक्टरला चालवायला देऊन टाकले. आता 40 कॉन्ट्रॅक्टरनी चालवायचे त्यांचे विभाग देऊन टाकले. या 40 कॉन्ट्रॅक्टरची काम चालू झालं, पण त्यांनी मीटरनी पाणीच देत नाहीत. का? तर लोकांचा विरोध.
म्हणजे तुमची योजना निम्मी 1/3 योजना चालू होऊन सुद्धा तुम्ही मीटरनी पाणी पुरवठा देऊ शकत नाही. मग काय? मग तुम्ही लोकांकडे अहो साधं धुळे जिल्ह्यातलं शिरपूर आणि तुमचं कराडजवळचं मलकापूर यासारख्या छोट्या गावांमध्ये मीटरनं पाणी चालू आहे योजना. ती लोक पैसे भरतात, निमूटपणे बिल भरतात. गावांमध्ये सुद्धा चालू आहे आमच्या. तुमच्याही गावात चालू आहे. अहो मग तुम्ही जर या छोट्या छोट्या गावांमध्ये जर ती योजना चालू आहे, वर्षानुवर्ष चालू आहे, मीटरनं पाणी दिलं जातं, लोक निमूटपणे बिल भरतात, आम्ही पुणेकरच का दीडशाणे? आम्हालाच का नको मीटर? आम्हाला हेल्मेट नको, आम्हाला मीटर नको, आम्हाला पाहिजे तसं आम्ही वागणार. राजकीय नेते लक्ष देणार नाहीत. नेता म्हणजे कोण? जो नेतो लोकांना पुढं तो नेता. इथे नेतेच लोकांच्या मागं फरफटत झाले. तेव्हा हा लोकांना नेत नाही आमचा नेता कोणीच, तर लोकांच्या मागं फरफटत जात. लोकांना पाहिजे BRT नको ना, चला BRT नको, BRT नको. लोकांना काय हेल्मेट नको ना, चला हेल्मेट नको. लोकांना मीटरनं पाणी पुरवठा नको ना, बंद पाडा मीटर. असे नेते आहेत. आपला विषय चाललाय समान पाणी पुरवठा. तर नियोजनात जिंकलो, अंमलबजावणीत अजून हरलेलो आहे. पण ही कधीतरी पूर्ण व्हायला पाहिजे. योजना कधीतरी पूर्ण व्हायला पाहिजे, तर आपल्याला पाणी पुरलं. हा पहिला भाग. पाण्याचा दुसरा भाग असा आहे, कधीतरी आता बघा, कधीतरी आपल्याला वाढीव पाणी लागणार आहे. आता पुणे महापालिका, PMRDA, PMRDAचा भाग सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. म्हणजे तिथं विकास होणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे. आता एक मला सांग की या सगळ्या आपण कुठल्याही क्षेत्राचा विकास करताना, कोणत्याही क्षेत्राचा विकास करताना तिथं नैसर्गिक साधन संपत्ती किती आहे हे लक्षात घेऊन तिथं लोकसंख्याला परवानगी द्यायला पाहिजे. पाणी किती आणू शकणार आहोत PMRDA क्षेत्रात पुण्यासह? इतकं पाणी आणणार आहोत. मग लोकसंख्या किती तिथं येईल? एवढी लोकसंख्या आपण पेलू शकू. प्रत्येकाला दरडोई 135 लिटर शहरी भागात, 135 लिटर दरडोई दर दिवशी एवढं पाणी केलं तर आम्ही एवढं पाणी देऊ शकणार आहोत. मग एवढं पाणी आहे, मग तेवढी लोकसंख्या इथं वाढू देऊ, तेवढाचं नियोजन करू, असं असलं पाहिजे. पण आपल्याकडं आधी लोकसंख्या येते, आधी तुम्ही इमारती बांधतात आणि मग कॉर्पोरेशनकडे जातात आणि मग ते पाणी देतात किंवा काही देत नाहीत. मग टँकर लॉबी फोफावते. नियोजनाचा अभाव. म्हणून नगर नियोजन, म्हणून तुमचं शहरीकरण आणि नागरीकरणाची चांगली तत्व ही तुमची अंमलबजावणी केली पाहिजे. नागरीकरणाची, शहरीकरणाची चांगली तत्वांची अंमलबजावणी केली तर हे प्रश्न येणार नाहीत. पाण्याचा शेवटचा भाग म्हणजे जादा पाणी जे लागणार आहे ते कुठून आणायचं? मग आता मुळशी धरणातनं 5 TMC पाणी आणायचं त्यांचं चाललंय. त्याला टाटानी परवानगी दिली की नाही दिली असं ते तोंडी सांगतायत. अजून टाटाकडनं कोणी आम्ही परवानगी दिल्याचं सांगितलेलं नाही. कारण टाटा ते पाणी काय करतं, वीज निर्मितीला वापरतं. मुळशी धरणाचं तामिनी घाटात तुम्ही गेला असाल, तिथनं खाली उतरताना भिरा नावाचं गाव आहे, तिथं ते त्यांचं विद्युत केंद्र आहे. तर ते इथं ते पाणी वीज निर्माण करतं आणि पाणी सोडून देतं. आता पाणी काही ते शेतीला पण जातं म्हणतात, त्याचाही नीट अभ्यास करायची गरज आहे लोकांनी. तर ते जे सोडून देतात पाणी ते तुम्ही आम्हाला द्या, असे काहीतरी वाटाघाटी चालल्यात. 5 TMC पाणी त्यांनी जर आपल्याला दिलं तर 5 TMC अडवण्यासाठी अजून धरणाची भिंत वाढवावी लागेल. जर भिंत वाढवली तर आत्ता जो तामिनी घाटाकडे जाणारा रस्ता आहे तो पाण्यात येणार नाही ना, हे बघावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्यात. पण 5 TMC ते देणार आहेत. दुसरी एक योजना, आता ह्याच्यामध्ये अजून एक शेवटची योजना पाण्याची सांगतो, मग आपण दुसरं बोलू. की पाण्याच्या योजनेमध्ये सावित्री नदी आहे, नदी ह्याच्यामध्ये कोकणामध्ये सावित्री, काळ अशा रायगड महाडजवळच्या नद्या आहेत. तर या खालनं आपल्याला पाणी उचलून आपल्याला आणता येईल. 20 TMC पाणी आपल्याला उचलून वर आणता येईल. कारण सावित्रीचं पाणी सगळं समुद्रात वाहून जातं, तर ते आपल्याला उचलून आणता येईल. अशी एक योजना मध्यंतरीच्या काळात कागदावर आली होती, फाईलमध्ये आली होती, पण ती नंतर वाहून गेली कुठेतरी पुरात आणि ते काही योजना पुढे आलेली नाही. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आपल्याला त्यांची छाननी करावी लागेल, तपासावे लागतील. सावित्रीची योजना पण पुढं पाणी वर उचलून आणण्याला खर्च किती आहे, कसं करता येईल हे करावं लागेल. मग ते जर आपल्याला 15-20 TMC पाणी ते मिळालं, हे 5 TMC मिळालं, तर आपल्याला बऱ्यापैकी आपण अजून काही दशकं पुण्यामध्येच पाण्याचं सुख घेऊ शकू, अशी परिस्थिती आहे. सर, आपण नागरीकरणाबद्दल चर्चा करताना अनेक महत्त्वाचे मुद्दे तुम्ही या सगळ्या चर्चेमध्ये पुढे आणलेत.
पण या सगळ्या प्रश्नांबाबत किंवा या सगळ्या मुद्द्यांवर चांगले उत्तरं शोधण्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधींची गरज आहे. आणि आता महानगरपालिका निवडणुका लागल्यात, त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची चर्चा करणं तसं फायद्याचंच आहे. पण या सगळ्या प्रश्नांची जाण असलेले, या सगळ्या प्रश्नांबद्दल सजग असलेले लोकप्रतिनिधी निवडून देणं हे काम जनतेचं आहे. तर त्यांच्यासाठी नक्की काय सांगाल, की कुठल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे, जनतेने प्राधान्य दिलं पाहिजे? तर या जनतेला काय नक्की संदेश द्याल, की या सगळ्या प्रश्नाबाबत उत्तरं असणारे किंवा या सगळ्यांची जाण असणारे लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत, याबाबत काय सांगाल? लोकप्रतिनिधींना शहर विकासाची जाण असणं पहिले आवश्यक आहे. म्हणजे कसं आहे, त्यांना नागरिकांचे प्रश्न काय आहेत, शहराच्या समस्या काय आहेत. नगरसेवक म्हणून आतापर्यंत आपण जे बघतो ते नगरसेवक झोपडपट्टीत फरशा टाकणं, ती कामं काही चुकीची आहेत असं मी म्हणत नाही, पण त्यांची दृष्टी कुठपर्यंत मर्यादित राहते. तर फरशी टाकणं, तिकडं बाकं करून देणं, सुशोभीकरण करणं, लाईट लावणं, याच्यापुरतं माझ्या प्रभागात माझ्या वॉर्डात काय आहे तेवढं फक्त करणं, हे त्या लोकप्रतिनिधी आत्तापर्यंत आपण बघतो. त्यांना शहर म्हणून शहराच्या समस्या आहेत, शहराच्या समस्येवर आपण ही भूमिका घ्यायला पाहिजे. नागरिकांचा किंवा तुमच्या लोकांचा मतदारांचा BRTला विरोध आहे, तर त्यांना सांगायला पाहिजे BRT कशी चांगली आहे हे त्यांना सांगायला पाहिजे. त्यामुळे लोकांचं सुद्धा मत तुम्ही वळवलं पाहिजे. त्यांची कामं नेमकं शहराची म्हणून जी काही कामं आहेत ती काय आहेत, सार्वजनिक बस व्यवस्था कशी करण्याची गरज आहे, TP स्कीम कशी करण्याची गरज आहे, तुमचं नियोजन कसं करण्याची गरज आहे, याचा त्यांना अभ्यास पाहिजे. त्यांचे अभ्यास वर्ग घ्यायला पाहिजेत. आणि ती त्यांना ती जाण दृष्टी आली की ते करू शकतील. आणि त्यांना त्यांच्यावर दायित्व पाहिजे. आता एक उदाहरण सांगतो, त्यांना माहितीच नसते. बघा आता आजकाल जो कार्यकर्ता होतो, पांढरे कपडे घातले की कार्यकर्ता झाला की नेत्याच्या ऑफिससमोर उभा राहिला, नेत्याबरोबर जय 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 म्हणणार, नेत्याला आमदार विधानसभेत पाठवलं की मी नगरसेवकाची जागा मागायला मोकळं, आणि एवढंच फक्त ते कार्यकर्त्याच्या डोक्यात असतं. पहिले नगरसेवक व्हायचं. मग त्याला लोकांची काही नाळ त्याची जुळलेली नसते. लोकांची नाळ जुळलेली असली पाहिजे. लोकांचे प्रश्न त्याला माहिती. गिरीश बापट आपले खासदारही आणि मंत्री होते, नगरसेवक होते, आमदार होते. गिरीश बापट आमदार असताना त्यांच्याकडं एक असा कार्यकर्ता आला आणि त्यांनी सांगितलं, मला नगरसेवक व्हायचं आहे भाऊ, या वॉर्डातनं मला तिकीट द्या. तेव्हा ठीक आहे, नगरसेवक व्हायचं तुला देऊ, सांग तू राहतो कुठं, अमुक ठिकाणी. तुझ्या भागामधला सॅनिटरी इन्स्पेक्टर कोण आहे महापालिकेचा, तुझ्या भागामध्ये रेशनिंग ऑफिसर कोण आहे, नाही माहीत. तुला लोकांची प्रश्न कुठून सोडवतात, लोकांना कोणकोणते अधिकारी लागतात, कोणकोणत्या यंत्रणा लागतात, आणि तू लोकांमध्ये गेलायस का, हे स्पष्ट करणारे हे 2 प्रश्न आहेत. पण तुला ती लोकच माहीत नाहीत. तू काय लोकांची कामं केली आत्तापर्यंत, आणि का नगरसेवक तुला व्हायचं आहे. तुला लोकांमध्ये जावं लागेल, लोकांची कामं करावी लागतील, आणि लोकांची कामं कशी करून घेतात त्यानंतर तू नगरसेवक हो. मी एक उदाहरण सांगितलं. म्हणजे ही वृत्तीच नाही आहे. ना शहराची वृत्ती, ना माझ्या भागाची सुद्धा माहिती अभ्यास नाही, दृष्टिकोन नाही. अशा प्रकारचं राजकीय नेतृत्व घडत वरती जातं, आणि ते ज्यावेळेस वरती सर्वोच्च पदाला पोचतं त्यावेळेस त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात असं नाही. माहिती असल्या तरी अनेक हितसंबंध आड येतात, आणि त्यामुळे ते करत नाहीत. तर नागरिकांची जबाबदारी ही, बघा पूर्वी असं म्हणायचं, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा आहे तशी प्रजा. आता उलट मी म्हणतो, यथा प्रजा तथा राजा. अहो तुम्ही गुंड नगरसेवक निवडून आला हो आमच्या इथं, एकदम त्याच्यावर एवढे गुन्हे आहेत, कोणी निवडून दिला? तुम्हीच निवडून दिला ना. मग म्हणजे तुम्ही जसे आहात, तुमची लायकी आहे तसा तुम्हाला नगरसेवक मिळाला. तुम्ही गुंडाला का निवडून दिला? म्हणजे कोणाच्या हातात होतं? तुमच्या हातात होतं. हे लोकप्रतिनिधी ना काय करत नाहीत, पण त्यांनाच निवडून देता तुम्ही, नाही का. म्हणून चांगल्या चारित्र्याचे स्वच्छ असे अपक्ष उभे राहिलेले त्यांना मतं नाही देणार. माझा राजकीय पक्ष माझ्या मनात आहे, जो कोणी असेल तर त्यालाच मी मत देणार. मग त्यांनी गुंड का उभा करेना. अशी वैचारिक दिवाळखोरी आपल्या जनतेची आहे. आणि मग आपण परत फेसबुकवर, सोशल मीडियावर सवंग कॉमेंट करायला मोकळे, की हे असं आहे, राजकारण तसं झालं आहे. तुमची जबाबदारी तुम्ही ओळखा. तुम्ही तुमच्या नगरसेवकांना, लोकप्रतिनिधींना जाब विचारा की हे काम का नाही होते, बस का नाही वाढत आहेत,
तुम्ही काय करतात, हां तुम्ही सगळे विचारू शकता ना. तर तुम्ही तुमच्या नगरसेवकांना विचारा. तर ते आपण करत नाहीत. फक्त आपण फेसबुकवर टाकायला किंवा तुमच्या सोशल मीडियावर टाकायला मोकळे आपल्या कॉमेंट. तसं न करता आपली जबाबदारी पण ओळखली पाहिजे. सर, शहरात जे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात, असं बघायला मिळते की खूप सारे लोकप्रतिनिधी हे एकतर कुठल्या तरी बिल्डरशी जोडलेले आहेत, पार्टनर्स आहेत किंवा स्वतः बिल्डर आहेत, आणि त्या सगळ्यांचं दोघांचं नेक्सस त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी असतं, आणि हे तिघं मिळून नक्की धोरणं ठरवत असतात किंवा लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी तयार करत असतात. तर या सगळ्यांमुळं शहरांमध्ये जे राहणीमानाचा जो खर्च आहे तो प्रचंड वाढलेला वाटतो. तर या सगळ्यांचं जे नेक्सस आहे त्याला नक्की कशा प्रकारे टॅकल केलं जाऊ शकतं? लोकांनी काय नक्की विचार केला पाहिजे मतदान करताना, की हे अशा पद्धतीचे लोक निवडून जाऊ नयेत एकतर, आणि गेलेच तर त्या अशा प्रकारची धोरणं तयार होताना कामा नयेत? बरोबर, आता जे म्हटलं तेच तेच उत्तर त्याला. पण हे नेक्सस आहे. म्हणजे पूर्वी काय असं, पूर्वी गुंड नगरसेवक व्हायचे, टोटल म्हणजे ठार गुंडच. म्हणजे माणूस कापलेला माणूसच तिथं नगरसेवक व्हायचा. आता कसं झालंय, त्याबरोबरच आता वेगवेगळे प्रोफेशनमधली याच्यातली लोक त्यात शिरलेली आहेत. म्हणजे त्यामध्ये आता बिल्डरची कामं करून देणारे नगरसेवक, स्वतः बिल्डर असणारे नगरसेवक, महापालिकेचे ठेके घेणारे, महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट्स घेणारे नगरसेवक, वेगवेगळी कामं वेगवेगळ्या नावांनी, आपल्या वेगळ्या नावांनी ती कामं घेतात, स्वतःचं नाव येऊन न देता ते करतात. आणि अधिकारी हे नगरसेवक आणि हे कंत्राटदार यांची चेन असते, यांचं काय म्हणायचं आपल्याला, साखळी असते. आणि ती साखळी जी आहे ती साखळी एकमेकांना पूरक करत असते. लोकांनी ओळखलं पाहिजे, लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की अरे हे एलिमेंट आहे, हे असं आहे. गेल्या निवडून आलेला नगरसेवक जर निवडून येताना सायकलवरनं येत असेल, स्कूटरवरनं येत असेल, आणि आता 5 वर्षांनी तो स्कॉर्पिओ किंवा अमुक गाडीतनं फिरत असेल काय, तर नागरिकांच्या पटकन लक्षात येतं. 5 वर्षामध्ये तो त्याचा प्रभाग सोडून, वॉर्ड सोडून बाहेर राहायला गेला असतो. त्याला त्याच्या झोपडपट्टीत राहणारा नगरसेवक असतो बघा, किंवा त्या छोट्या वस्त्यांमध्ये किंवा चाळीत राहणारा नगरसेवक असायचा, किंवा एखाद्या सोसायटीत, तो आता मोठा बंगला बाहेर बांधलेला असतो. जे नगरसेवक असे बाहेर गेले ते नंतर काही पडले म्हणजे लोकांनी, पण तरी लोक आंधळी असतात, पक्ष आंधळी असतात, व्यक्ती आंधळी असतात. आणि आता तर निवडणुकीला पैसे वाटणं हे आपण सगळे पांढरपेशी, आपण मध्यमवर्गीय काय म्हणायचो, झोपडपट्ट्यात पैसे वाटतात, झोपडपट्ट्यात पैसे वाटतात. सोसायट्यात रंगवून द्यायला हे नगरसेवक ज्यावेळी येतात उमेदवार म्हणून तुमच्याकडे येतात, तुम्हीच तुमची सोसायटी रंगवून घेताना, तुम्हीच तुमच्या सोसायटीत बाग टाकून घेताना, मग तुम्ही त्या झोपडपट्टी किंवा त्या जिथं पैसे वाटले जातात ते चुकीचं आहे. पण त्याबरोबर आपणही स्वच्छ आहोत का, हे सगळ्यांनाच हे केलं जातं. आणि त्यामुळं भ्रष्टाचार हा मतदानापासूनच चालू होतो, आणि आपण त्याला खतपाणी घालत असतो. नागरिकांची पण जबाबदारी आहे आणि नेत्याची जबाबदारी. नेतृत्वाने शहर हिताचं जर केलं ना, तर नेतृत्व, आपल्याला शहराला नेतृत्व पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना भविष्याबद्दलच्या प्रश्नाबद्दल थोडंसं, की पुण्याचं जर विकसित पुण्याकडे वाटचाल करायची असेल, एक लिव्हेबल, तुम्ही जो उल्लेख केला की सिटी जर हवी असेल, डाईंग सिटी नको असेल, तर नक्की कुठल्या हे 5 मुद्दे किंवा 3 मुद्दे आहेत ज्या गोष्टींकडे, प्रश्नांकडे, समस्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि यावर जर काम झालं तर हे पुन्हा एक लिव्हेबल सिटी होऊ शकतं, याबद्दल काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगर नियोजन. तुमचा सॅटेलाईट रिजनल प्लॅनचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे. आता पुन्हा तो जिवंत केला पाहिजे, नव्यानं तयार केला पाहिजे. PMRDAचा विकास आराखडा हा चांगला करून चांगला राबवला पाहिजे, म्हणजे शहरांवरचे ताण कमी होतील आणि पुणे शहर किंवा आपलं शहर हे विकेंद्रित जास्त होईल. पुण्यातच, बाहेरनंच लोक येतील, पण ती पुण्यात राहतोय म्हणजे डेक्कनवर नाही राहणार, ते राहतील हिंजवडीला, ते राहतील तळेगावला, ते राहतील भोरला, पण पुण्यातच राहतील. तिथंच ते शहराची हे काय संकल्पना तिथं असेल. हा पहिला भाग झाला. दुसरं, वाहतूक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकदम मजबूत पाहिजे. तिसरं म्हणजे पाण्याच्या या सगळ्या योजना नीट राबवल्या गेल्या पाहिजेत. आणि मला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, लिव्हेबल सिटी. तू जे म्हटलं लिव्हेबल सिटी म्हणजे काय कन्सेप्ट, संकल्पना अगदी साधी आहे. कुठलाही माणूस पुणेकर सकाळी उठल्यानंतर कामाला गेला
संध्याकाळी तो कामावरनं आल्यानंतर आपल्या बायको आणि मुलासोबत त्याला 1 तास त्याला बागेत घालवता यायला वेळ त्याला मिळत असेल आणि त्यांनी जर घालवता येत असेल आणि असे बहुसंख्य पुणेकर असतील तर दॅट इज लिव्हेबल सिटी. तर ते राहण्यायोग्य, राहण्यास सुखकर असं शहर, लिव्हेबल सिटी. आता काय होत आहे, आता सकाळी उठला की तो निघतो. मुंबईकराचं सुद्धा तो आपण आयुष्य बघतो तसंच पुणेकर झालंय. सकाळी उठला की निघतो, धाड 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 आवरतो, गाडीवरनं जातो, स्वतःच्या गाडीवरनं जातो, हायवेवरनं जातो, गल्ल्यांमधनं जातो, कुठं ट्रक उडवतात, कुठं अपघात होतात. संध्याकाळी तो येईपर्यंत, रात्री येईपर्यंत घरच्यांना काळजी असते की परत आला की नाही. आणि तो परत आला की आजचा दिवस चांगला झाला. आणि तो जायला तास दीड तास, यायला तास दीड तास, 5-5:30 6ला सुटणार, येईपर्यंत अंधार पडणार. अंधार पडल्यावर तो इतका दमूनचा गेलेला असणार की त्याला कुठं वेळच राहत नाही. मग तो एक यंत्र बनतो आणि ह्याला लिव्हेबल सिटी म्हणत नाही, याला राहण्यायोग्य शहर म्हणत नाही. तुम्हाला जायला यायला किमान वेळ, कामावर जायला यायला, आणि तुम्हाला संध्याकाळी किंवा तुमच्या ड्युटी आवर्सनुसार तुम्हाला तुमच्या घरच्यांना वेळ जर 1 तास देता आला दिवसभरातला, तर त्या शहराचं व्यवस्थापन हे आदर्श आहे असं मानलं पाहिजे. हे आदर्श व्यवस्थापन केलं पाहिजे तर ते लिव्हेबल सिटी आहे. तर ही अशी लिव्हेबल सिटी तुमची असली पाहिजे. आता ते होत नाहीये. तर ही लिव्हेबल सिटी होण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. तर तुम्हाला तुमचं शहर हे अधिक चांगलं, अधिक राहण्यायोग्य होईल. सर, आपले खूप खूप आभार. निवडणुकीच्या निमित्तानं ही चर्चा करता आली, पण अनेक महत्त्वाचे प्रश्न तुम्ही या चर्चेतून उपस्थित केलेत आणि त्या सगळ्या प्रश्नांबाबत मतदार किंवा नागरिक देखील चर्चा करतील, अशाच लोकप्रतिनिधींना निवडून देतील ज्या या सगळ्या प्रश्नांची जाण असेल, त्याबद्दल काम करणारे असे हे लोकप्रतिनिधी असतील अशी अपेक्षा करूया. आणि आज या सगळ्या चर्चा इथे झालेली त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. पुन्हा अशा प्रकारच्या चर्चा करायला आवडतील, पण आज इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.